विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आता सर्वात पहिले ना ज्यांचे माइक्स ऑन असतील त्यांनी सर्वांनी बंद करायचे आहेत. आणि नंबर 2, आपलं हे पूर्ण सेशन चालू असताना कोणीही मध्ये आवाज करू नये. माझी अशी आपल्या सर्वांना विनंती आहे की जेणेकरून जे बाकीचे सर्व आपले जे पार्टिसिपेंट या मीटिंगला जॉईन झालेले आहेत तर जास्त आवाज निर्माण होणार नाही, आपल्या पूर्ण सेशन मध्ये डिस्टर्बन्स क्रिएट होणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि त्याच्यासाठी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की मध्ये कोणीही माईक सुरू करू नये, म्यूट याच्यामध्येच असू द्यावं ते. आणि आपण आता आपल्या आजच्या सेशनला सुरू करणार आहोत. सर्वात पहिले मी निलेश छडवेलकर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेजच्या माध्यमातून आपला सर्वांचं आजच्या ह्या द ऑफिसर स्पर्धा परीक्षा रुजवणारी स्पर्धा हा जो आपण एक महाराष्ट्रामध्ये एक आगळा वेगळा उपक्रम आपण सुरू केलेला होता, तर त्या उपक्रमाच्या आजच्या पहिल्या सेशन मध्ये आपण सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि ह्या मे महिन्यामध्ये आपण अशी 4 सेशन जे घेणार आहोत त्याच्यामधलं हे पहिलं सेशन आहे. हेही आपल्या सर्वांना मेसेज वगैरेच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत तो सगळा विषय पोहोचवलेलाच आहे. द ऑफिसर स्पर्धेचं ज्या वेळेला आपण सर्व पार्टिसिपेट झालो किंवा ज्या वेळेला आम्ही तुमच्यापर्यंत ही एक आगळीवेगळी स्पर्धा पोहोचवण्याचा विचार केला, तर त्यावेळेला त्याच्या मागची भूमिका अगदी स्पष्ट अशी भूमिका होती. आणि ती स्पष्ट अशी भूमिका हीच होती की आपल्या महाराष्ट्राचा जो नॅशनल लेवलला ज्या वेगवेगळ्या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स होतात UPSCच्या माध्यमातून ज्या घेतल्या जातात, तर त्या स्पर्धांमध्ये आपल्या महाराष्ट्राचा जो टक्का आहे तो फार कमी आहे. आणि त्याची प्रामुख्याने कारण पण आपल्या सर्वांनाच माहिती आहेत. ते म्हणजे एकतर आपण उशिरा म्हणजे तयारीला सुरुवात करतो, किंवा स्पर्धा परीक्षा एक उत्तम करिअर आहे आणि ते आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे, हे आपण खूप उशिरा निर्णय घेतो. आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा वेळेला आपल्याला त्याच्यामध्ये यश आपल्याला खूप उशिरा मिळत असतात आणि किंवा बऱ्याचशा वेळेला अपयश सुद्धा येत असतात. तुम्ही आता व्हॉट्सअपवर वगैरे बऱ्याचशा वेळेला एक फोटो बघितला असेल, मागच्या या 15-20 दिवसांच्या अगोदरही तो फोटो खूप चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये व्हॉट्सअपवर फिरत होता. तो म्हणजे असा होता की बिहार मधले जे काही स्टुडंट्स आहेत ते नदी किनारी येऊन कसे सर्व एकत्रित अभ्यास करत होते. आणि तिथं 50-20 असे नव्हते स्टुडंट्स, तर शेकडो स्टुडंट्स त्या फोटोमध्ये आपल्याला दिसत होते. त्याच्यावरूनच आपल्याला एक त्याच्यामधला किंवा त्या लोकांमधला जो अवेअरनेस आहे तो किती स्ट्रॉंग लेवलचा आहे आणि त्याच्यासाठी ते एकत्रित कशा पद्धतीने त्याच्यामध्ये प्रयत्न करतायत त्याची एक भावना आपल्याला त्या फोटोमधून लक्षात येत होती. आणि ह्या बाबतीमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप अवेअरनेस म्हणा किंवा त्या MPSC UPSC मध्ये जे थोडस अनिश्चिततेचं जे एक प्रमाण असतं, ओके, की अरे माझा नंबर लागेलच का, कारण ते 3 स्टेप्स आहेत, प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू. या सगळ्यांमधून गेल्यानंतर त्याच्यामधून आपल्याला माझा नंबर लागेल का हा जो एक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतो आणि त्याच्यामध्ये जी एक साशक्तता निर्माण होते आणि त्या साशक्ततेमधून आपण त्या विषयाकडे जितक्या ताकदीने बघायला पाहिजे आपण ते तितक्या ताकदीने त्या विषयाकडे बघत नाहीत. आणि त्याच्यामुळेच कुठे ना कुठेतरी आपल्या महाराष्ट्राचे जे विद्यार्थी आहेत ते या जे नॅशनल लेवलच्या ज्या UPSCच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात, तर त्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये
खूप कमी प्रमाणामध्ये आपले महाराष्ट्राचे विद्यार्थी सिलेक्ट होतात आणि कुठे ना कुठेतरी आपल्या महाराष्ट्राचं नाव ते तिथं नोंदवतात, परंतु त्याचं फार कमी प्रमाण आहे. हे प्रमाण वाढणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. ओके. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची खूप मोठी पार्श्वभूमी आहे. हे सर्व गोष्टी असताना आपण का मागे आहोत हा एक मोठा प्रश्न आपल्या सर्वांसमोर उभा आहे. याच काहीतरी प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आम्ही ही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज ही आपली जी स्पर्धा, ही जी संस्था आहे, ही मागच्या 15 वर्षापासून आम्ही एज्युकेशन मध्ये काम करत आहोत. खूप वेगवेगळ्या अँगलने काम करत असताना आम्हीही ज्यावेळेला हा विषय आमच्या बोर्डवर आला, तर त्यावेळेला हाच एक विचार केला की अरे का असं होतंय, आणि त्याचं कुठं ना कुठं काहीतरी उत्तर आमच्या नजरेमध्ये असं आलं की आपण आपल्याकडे जेवढे पण एमपीएससी युपीएससी चे जे क्लासेस आहेत, तर हे सगळे कॉलेजचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी आहेत. मग त्यांच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर फीज इथं पुण्यामध्ये किंवा राऊरीमध्ये, खूप मोठ्या प्रमाणावर मुंबईमध्ये, नागपूरमध्ये ह्या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर काम केलं जातं. पण त्याची जी एज जी आहे एज, तर हे कॉलेजचे स्टुडंट्स, कॉलेज झाले ग्रॅज्युएट लेवलचे स्टुडंट्स, हाच एक कॅडर पकडून त्याच्यावर प्रामुख्याने काम केलं जातं. आणि त्या ज्या वेळेला ते कॅडर मधून मग तेवढं काम केलं जातं आहे, तर त्याच्यामध्ये तरीही काम केलं जातंय, तरीही आपल्या महाराष्ट्राची संख्या कमी आहे. मग याचं प्रामुख्याने ज्यावेळेला आम्ही पूर्ण स्टडी केला, तर त्याच्यावरून एक गोष्ट अशी लक्षात आली की आपल्याकडच्या मुलांमध्ये खास करून जे 5वी ते 10वीचा हा जो वर्ग आहे, याच्यामध्ये विचारच केला जात नाही की अरे स्पर्धा परीक्षेत करिअर आहे. ओके. त्याचं कारण पण एक सिंपल एक लक्षात आलं की आपण 5वी ते 10वीच्या या पिरियड मध्ये विचारच करत नाही की मला पुढे जाऊन काय करिअर करायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, मला डॉक्टर व्हायचंय, मला काय करायचंय. आपल्याकडे मेजॉरिटीने ना आता पण जो करिअरचा जो प्रवाह आहे तो कसा आहे की नाही, खास करून असा विचार केला जातो की नाही मला 10वी व्हायचा, मग 11वी 12वीला मी सायन्स घेणार, सायन्स घेतलं की मग मी एक तर नीट देणार, नाही तर जेई देऊन मी IIT म्हणा किंवा जे इंजिनिअरिंगचे सीईटी आहे किंवा नीट ही मेडिकल साठी आहे, या स्पर्धा परीक्षा देतो आणि त्याच्या माध्यमातून मी माझं करिअर करण्याचा विचार करतो. परंतु याच्यामध्ये जाणारे पण जे मुलं फार तसे कमी प्रमाण, म्हणजे सायन्स फॅकल्टी मध्ये पण जाणारे मुलं कमी आहेत. बहुतांश मुलं आहेत ते आर्ट, सायन्स, कॉमर्स, म्हणजे आर्ट आणि कॉमर्स साईडला पण जातात आणि त्यांच्या बाबतीमध्ये ते ही विचार करत नाही की एक स्पर्धा परीक्षा एक उत्तम करिअर आहे म्हणून. ओके. तसं प्रत्येकाला आपल्याला वाटत असतं की आपण अधिकारी व्हावं, अधिकारी झाल्यानंतर अधिकारी होण्याचं पण जे जे एक आपली भावना आहे. म्हणजे आता मी माझंच उदाहरण दिलं तर कॉलेजच्या पिरियड मध्ये ज्या वेळेला मी शिकत होतो, म्हणजे मी बीकॉम ग्रॅज्युएट आहे, माझं एमकॉम झालेलं आहे, तर त्यावेळेला माझ्या मनामध्ये ही 11वी 12वी या एज मध्ये माझ्या मनामध्ये खूप तीव्र अशी भावना होती की आपण एक म्हणजे IAS ऑफिसर ज्याला म्हणतो, ते IAS ऑफिसर आपण व्हावं आणि त्याच्या माध्यमातून आपण देश सेवा करावी, ही खूप तीव्र भावना होती. आणि मला आपल्या सगळ्यांसमोर सांगायला खूप आनंद वाटतो की मी माझा बीकॉमचा रिझल्ट येण्याच्या अगोदर माझा MPSC रिझल्ट माझा आलेला होता आणि तो कोणत्या जोरावर आला तोही मी, माझा जो काही एक्सपिरियन्स आहे तोही मी आज आपल्यासोबत शेअर करणार आहे. पण मला जे जाणवलं की आता माझ्यासोबतचे पण जे मित्र होते ते त्यावेळेला हा विचार नव्हते करत की अरे मला MPSC हे माझं करिअर मला बनवायचंय. ओके. म्हणजे मी ही परीक्षा देऊनही मी MPSC मध्ये करिअर केलं असा भाग नाही आहे. परंतु त्यावेळेला किंवा आता पण जो आपण अवेअरनेस बघत राहतो, तर MPSC हा अजूनही बालवयामध्ये म्हणा किंवा 5वी ते 10वीच्या ह्या हा जो एज ग्रुप आहे त्याच्यामध्ये अजूनही त्याच्याकडे आपण करिअर बघत नाहीत. आणि हाच कुठं ना कुठं जो पॉइंट आहे तो महाराष्ट्रातले विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरच्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये कमी प्रमाणामध्ये यशस्वी होण्याचं कारण आहे असं आम्हाला वाटतं. आणि मग त्याच्यावरच उपाय म्हणून आपण द ऑफिसर नावाची ही स्पर्धा आपण म्हणजे पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये इंट्रोड्यूस केली. आणि मला आज सांगायला आनंद वाटतो की आज 1000 पेक्षा जास्त विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत आणि आपला जो स्पर्धेचा जो पॅटर्न आहे तो त्याचा लाभ घेत आहेत आणि ते विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रामधून याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. आता हे सहभागी होताना
ज्यावेळेला आम्ही याच्यावर पूर्ण एक समग्र विचार केला आणि त्याच्यामध्ये काय विचार केला की अरे विद्यार्थ्यांना ऑलरेडी सिलेबसचा ताण असतो, म्हणजे त्यांच्या परीक्षा कोविडच्या पार्श्वभूमीवर आपण ही स्पर्धा जानेवारीमध्ये लॉन्च केलेली होती. मग ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना एक हसत खेळत आपण स्पर्धा परीक्षेची ओळख कशी करून देऊ शकू, मग त्याच्यामधूनच आहे ना त्याचा एक पॅटर्न जन्माला आला. आणि तो पॅटर्न काय जन्माला आला, तो म्हणजे आम्ही ठरवलं की आपण स्पर्धा परीक्षांचा जो पॅटर्न आहे तो आपण 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना इंट्रोड्यूस करायचा. मग 5वी स्पर्धा परीक्षेचा पॅटर्न काय आहे, प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू. मग हा पॅटर्न पूर्ण जशाच्या तसा आपण 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना इंट्रोड्यूस करू आणि त्यांच्या पूर्वतयारीसाठी दर आठवड्याला आपण एक असाइनमेंट आता जानेवारी पासून देत आहोत आणि आज 16वी असाइनमेंट आपण रिलीज केलेली, ती बहुतांश तुम्ही सर्वांनी सोडवलेली सुद्धा असेल. मग त्याच्यावर रँकिंग असतं, कट ऑफ असतो, हे जे छोटे छोटे ज्या गोष्टी आहेत या विद्यार्थ्यांना कळणं गरजेचं आहे. रँकिंग काय प्रकार असतो की हो, सर्व महाराष्ट्रामधून एमपीएससी युपीएससी मध्ये विद्यार्थी सहभागी होतात आणि ते सहभागी झाल्यानंतर त्यांना प्रिलिम दिल्यानंतर त्यांचं रँक लावलं जातं आणि त्यांची रँक लावल्यानंतर त्याच्यामधले जे टॉपचे स्टुडंट्स असतात ते स्टुडंट सिलेक्ट केले जातात. हा जो सगळा भाग आहे तो जसाच्या तसा आपण या 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांमध्ये आणावा आणि त्याच्या माध्यमातून त्यांना आपण त्यांना या सगळ्या पॅटर्नचा अवेअरनेस करावा, या भूमिकेतून तो विषय आला. मग त्याच्यामध्ये आपल्याला विद्यार्थी म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये एक थोडस ज्याला आपण रोमांचकता म्हणतो किंवा त्यांच्यामध्ये एक ऍक्टिव्हिटी आपल्याला कशी करून घेता येईल, तर त्याच्यासाठी आपण ऍक्टिव्हिटी चॅलेंज नावाचा एक प्रकार सुरू केला. त्याच्यामध्ये पण काय होतं, जसं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेजच्या माध्यमातून दर रविवारी एक असाइनमेंट दिली जाते, तसंच विद्यार्थ्यांनी सुद्धा एक असाइनमेंट तयार करायला पाहिजे. ओके, ह्या उद्देशाने त्यांना आपण एक असाइनमेंट तयार करण्याचा एक पॅटर्न दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये पण तुम्ही एक बघाल ना थोडस रोमांचकता आपण निर्माण केलेली आहे. म्हणजे ती रोमांचकता कशी आहे, तर पहिला प्रश्न हा सोपा असतो, दुसरा थोडा कठीण असतो, तिसरा अजून कठीण असतो, असे 10 प्रश्न असतात आणि प्रत्येकाला 10 पासून तर 100 पर्यंत मार्क्स पण दिलेले आहेत. आणि नंबर 2, त्या विद्यार्थ्याला तो जितक्या लवकर सोडवेल तितक्या लवकर त्याला आपण म्हणजे त्याला टाइम बोनस पण आपण देण्याची तिथं ऑटोमॅटेड सुविधा केलेली आहे आणि त्याच्या बेसिसवर त्याची रँकिंग तयार होत असते. अशा पद्धतीने तो पॅटर्न केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट असावी, त्यांनाही काहीतरी त्याच्यामध्ये कृती त्यांची असावी, याच्यासाठी आपण असाइनमेंट चॅलेंज नावाची एक सुविधा दिलेली. आता असाइनमेंट चॅलेंज मध्ये पण एक एक वेगळी गोष्ट केलेली आहे आपण. ती वेगळी गोष्ट आपण अशी केलेली आहे की असाइनमेंट चॅलेंज मध्ये तुम्ही तुमच्या मित्रांनाही ते चॅलेंज शेअर करू शकता. त्याच्यासाठी काही ऑफिसरची जे 199 रुपये फी आहे ती देण्याची आवश्यकता नाहीये आणि ते चॅलेंज कोणीही सोडू शकतं. तुमचे सगळे मित्र, तुमचे नातेवाईक वगैरे पण त्याच्यामध्ये ते सोडवू शकतात. अशा रीतीने हा पॅटर्न देऊन आपल्या महाराष्ट्राच्या मुलांमध्ये लहान वयामध्येच, म्हणजे त्यांच्या 5वी ते 10वी ह्या वयामध्येच त्यांना स्पर्धा परीक्षेचा पॅटर्न लक्षात यावा, कुठं ना कुठं त्यांचा त्याच्याबद्दल अभ्यास व्हावा, या दृष्टिकोनातून ही सगळी स्पर्धा आपण आयोजित केलेली. जसं मागच्या काही सेमिनार्स मध्ये म्हणा किंवा ऑनलाईन सेशन्स मध्येही तुम्हाला सांगण्यात आलेलं होतं, याचा जो अभ्यासक्रम घेतलेला आहे ना, हा एक्झॅक्ट मुद्दाम आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम आपण घेतलेला नाहीये. ओके, परंतु त्याचा काही भाग आपण प्रत्येक स्टँडर्ड साठी आणलेला आहे. मग त्याच्यामध्ये आपण कसं केलेलं आहे की 60% प्रश्न हे विद्यार्थी ज्या वर्गामध्ये शिकतोय त्या वर्गाचाच तो त्याच्यामध्ये आपण 60% प्रश्न आहे आणि महाराष्ट्राबद्दल 20% प्रश्न तुम्हाला प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू मध्ये विचारले जाणार आहेत आणि 20% प्रश्न हे चालू घडामोडींवर असणार आहेत. आणि चालू घडामोडी हा एमपीएससी आणि युपीएससीच्या साठी अत्यंत महत्वाचा भाग असतो आणि मग तोच आपण विद्यार्थ्यांमध्ये रुळवण्यासाठी चालू घडामोडी नाही, आपण त्याच्यामध्ये एक महत्वाचं असं स्थान दिलेलं आहे. ओके, मग आता हे विद्यार्थ्यांना त्याची सवय व्हावी हाही त्याच्या मागचा आपला उद्दिष्ट आहे. आजच्या ह्या जे आपलं ऑनलाईन सेशन जे आहे आणि त्याचा जो प्रमुख जो विषय त्या विषयाकडे आपण जाणार आहोत. आता याचे ना आत्ताच्या मी थोडीशी पार्श्वभूमी आपल्याला सांगितली की ही स्पर्धा आपण का आयोजित केली, किती विद्यार्थी त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत, त्यांच्या रँक्स वगैरे ते कसे बघता येतात किंवा आपण त्याला मध्ये एक थोडस गेम पॅटर्न मध्ये आपल्याला कसं तो आणता येईल,
हा एक विचार करून आम्ही त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत मी त्या तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तुमच्या मला एक सांगायला आनंदही वाटतोय आज की ही स्पर्धा लॉन्च करून साधारणतः आज 3 महिने झालेले आहेत. ओके, हे 3 महिन्यांमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी घेतलेला आहे ते रेग्युलर दर रविवारी असाइनमेंटची वाट बघत असतात. ती आल्यानंतर ते सोडवतात आणि आम्ही काही विद्यार्थ्यांशी बोलतो पण आहोत. त्यांचे खूप चांगले चांगले फीडबॅक्स येत आहेत, काही सूचना पण आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. त्या सगळ्या नोंदवण्याचं काम ही आमच्या साईडला चाललेलं आहे. म्हणजे एकूणच जो तुमचा रिप्लाय जो येतो या सगळ्या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेऊन तिला जी एक यशस्वी स्पर्धा बनवलेलं आहे त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदनही करतो. आणि आपल्या सर्वांचं या स्पर्धेमध्ये खरं तर पहिल्या वर्षी आपण ही स्पर्धा सुरू केली आणि ही स्पर्धा सुरू केल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर रिस्पॉन्स मिळेल असं आम्हालाही वाटत नव्हतं, पण आपल्या सगळ्यांमुळे ही स्पर्धा यशस्वी झालेली आहे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये ही स्पर्धा पोहोचलेली आणि तिथून विद्यार्थी त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत. त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचं अभिनंदनही करतो आणि आपल्या सर्वांचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेजच्या माध्यमातून आभारही व्यक्त करतो. आता आजचं जे आपलं सेशन असणार आहे त्याचे खास करून 2 पार्ट्स आहेत मित्रांनो. पहिला जो भाग आहे तो भाग असा आहे की नेमक्या स्पर्धा परीक्षा काय आहेत, ओके, त्यांचा सिलेबस काय असतो, या गोष्टींवर आपण थोडीशी चर्चा करणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्याबद्दलची मी तुम्हाला माहितीही देणार आहे. आणि दुसरा जो भाग आहे तो म्हणजे या स्पर्धा परीक्षांशी निगडीत तुमच्या मनामध्ये जे पण काही प्रश्न असतील ते आपण शेवटच्या 15 मिनिटांमध्ये घेणार आहोत. ओके, अशा या 2 टप्प्यांमध्ये आपण आपला आजचा जो सेशन आहे तो आपण घेणार आहोत. आजचा आपला जो सेशनचा जो मेन कोर पार्ट आहे तो हा आहे की कोणकोणत्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा असतात, नंतर त्यांचा सिलेबस काय प्रकारचा असतो आणि पुढच्या रविवारी जे आपलं सेशन होणार आहे त्याच्यामध्ये आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना ती 5वी ते 10वीच्या ह्या एज ग्रुप मधून आपण कशा पद्धतीने आपण तयारी करायला पाहिजे की जेणेकरून आपण एक उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी होऊ शकू, या दृष्टिकोनातून आपण कशी तयारी करायला पाहिजे हा आपला पुढच्या रविवारचं सेशन असणार आहे. या रविवारचं आपलं जे सेशन आहे त्याचा अजेंडा मी आपल्याला सांगितला आहे, तर आपण आता त्या अजेंड्याकडे वळणार आहोत. तर मित्रांनो, स्पर्धा परीक्षा विचार करतो, ओके, तर स्पर्धा परीक्षांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा असतात. म्हणजे आता त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर विचार केला तर त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्र स्तरावरची स्पर्धा परीक्षा आपल्या महाराष्ट्रामध्ये ऑर्गनाइज केली जाते. नाही दुसरे वेगळे. हॅलो हॅलो, बोलू नका मध्ये, नाही तर म्यूट करा. सॉरी. तर याच्यामध्ये स्पर्धा परीक्षांचा ज्या वेळेला आपण विचार करतो तर त्यावेळेला प्रामुख्याने 3-4 खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि त्याच्यामध्ये एक जसं मी तर तुम्हाला म्हणालो की प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी खास करून केंद्र सरकार आणि त्याच्यानंतर राज्य सरकार या दोघांच्या माध्यमातून आपण स्पर्धा परीक्षा ह्या आयोजित केल्या जातात. आता स्पर्धा परीक्षेच्या आयोजन करणं म्हणा किंवा या स्पर्धा परीक्षा घेण्याचं जे काम आहे हे राष्ट्रीय स्तरावर म्हणजे आपल्या देश पातळीवर UPSC च्या माध्यमातून केलं जातं. आणि त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये जे वेगवेगळ्या सरकारला जे जागा आहेत म्हणजे सरकारचे जे अधिकारी निवडीचं जे काम आहे ते MPSC च्या माध्यमातून केलं जातं. या प्रामुख्याने 2 महत्वाच्या ऑर्गनायझेशन्स आहेत आणि त्याच्या माध्यमातून या ज्या आपल्या अधिकारी होण्याचं जे स्वप्न आहे ते आपलं पूर्ण होत असतं. आणि या UPSC च्या माध्यमातून केंद्रीय स्तरावरच्या जे अधिकारी असतात ज्यांना क्लास 1 ऑफिसर्स प्रामुख्याने त्याच्यामधून केले जातात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने 3 स्पर्धा आहेत आणि बाकीच्या ज्या स्पर्धा आहेत त्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट वाईज असतात. तर प्रामुख्याने जे 3 स्पर्धा आहेत त्या म्हणजे एक असते आपली IAS होण्याची जी स्पर्धा आहे म्हणजे इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस ज्याला म्हणतो IAS, ही एक स्पर्धा असते. त्याच्यानंतर IFS म्हणजे इंडियन फॉरेन सर्व्हिसेस ही एक असते.
आणि एक IPS असते, म्हणजे इंडियन पोलीस सर्व्हिस असते ही. म्हणजे आता याच्यामध्ये IAS ऑफिसर जे असतात, तर याच्यामध्ये खास करून ही क्लास 1 कॅटेगरीची ही स्पर्धा असते, जी UPSCच्या माध्यमातून घेतली जाते. आणि ती घेतल्या गेल्यानंतर याच्यामध्ये जे महाराष्ट्रामध्ये जे प्रत्येक जिल्हे आहेत त्याच्यामध्ये कमिशनर्स असतात, त्याच्यानंतर कलेक्टर्स असतात. खास करून जे कलेक्टर्स आहेत, प्रत्येक जिल्ह्याचा एक कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकारी असतो आणि ह्या जिल्हाधिकाऱ्यावर त्या संपूर्ण जिल्ह्याची त्याची मॅनेजमेंटची किंवा एक प्रशासकीय अधिकारी म्हणून त्याची एक जबाबदारी त्याच्या अंगावर असते आणि तो निवडण्याचं काम खास करून IAS ऑफिसर म्हणजे IAS या परीक्षेच्या माध्यमातून केलं जातं. आणि मग त्याच्यामध्ये IAS झाल्यानंतर त्यांचा एक ठराविक एक कालावधीचा एक्सपिरियन्स झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये सचिव पातळी असते, म्हणजे जे आता वेगवेगळे जे मिनिस्ट्रीज असतात, मिनिस्ट्रीज म्हणजे काय, तर वेगवेगळे विभाग असतात आपल्या सरकारी लेवलमध्ये, म्हणजे केंद्र सरकारमध्ये पण आणि स्टेट लेवलला पण, म्हणजे आपल्या राज्य सरकारमध्ये पण वेगवेगळे विभाग असतात. जसं एज्युकेशन डिपार्टमेंट असतं, त्याच्यानंतर होम डिपार्टमेंट असतं, त्याच्यानंतर आपलं आरोग्य खातं असतं, त्याच्यानंतर एक महसूल खातं असतं. असे वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात. केंद्रामध्ये जर आपण विचार जर केला तर त्याच्यामध्ये पण एक म्हणजे ज्याला आपण विदेश मंत्रालय म्हणतो, अर्थ मंत्रालय म्हणतो, त्याच्यानंतर गृह मंत्रालय म्हणतो, रक्षा मंत्रालय म्हणतो, नंतर त्याच्यानंतर कृषी मंत्रालय, रस्ते विकास मंत्रालय, नंतर उद्योगांशी निगडीत वेगवेगळे मंत्रालय असतात. काही जे उद्योग असतात, म्हणजे जसं सुती कापड उद्योग आहे, तर त्याच्यासाठी असे वेगवेगळे मंत्रालय असतात. तर यांच्यामध्ये सचिव लेवलचे खूप अधिकारी असतात, जे पूर्ण केंद्रीय पातळीवर ज्या वेळेला आपण बघतो तर ते संपूर्ण भारताचा विचार करून वेगवेगळ्या पॉलिसीज आणि त्याचे रूल्स रेग्युलेशन्स तयार करायचं काम करत असतात किंवा वेगवेगळ्या योजना आखण्याचं काम करत असतात. आता सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये पण जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट काय करतं की आपल्या वेगवेगळे जे भारताचे जे वेगवेगळे अंग आहेत, तर त्याच्यामध्ये उदाहरणार्थ शेती असेल तर मग शेतीमध्ये आपल्याला कसा विकास करायचा, शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत किंवा त्यांचे वेगवेगळ्या नवीन काय टेक्नॉलॉजीज येत आहेत, तर याचा विचार करून ते वेगवेगळ्या योजना आखत असतात. मग या योजना कार्यान्वित करण्याची जबाबदारी त्या त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटच्या सेक्रेटरी असतात किंवा त्यांचे जे अधिकारी असतात त्यांच्या अंडर ती जबाबदारी येत असते. एकदा योजना तयार झाल्यानंतर ती राबवायची कशी आणि त्याच्यामध्ये जे उद्दिष्ट निर्धारित केलेले असतात, म्हणजे निश्चित केलेले असतात किंवा त्याला काही फंड ॲलोकेशन केलेले असतात, काही निधी त्यांनी दिलेले असतात, तर ते निधी कसे कसे खर्च करायचे, त्याची काय नियमावली आहे, या सर्व ज्या गोष्टी असतात या सचिव पातळीवर असतात. मग हे जे सचिव असतात हे सुद्धा हे IAS ऑफिसरच असतात आणि त्यांची एका ठराविक कालावधीमध्ये त्यांचं काम आणि त्यांचा अनुभव लक्षात घेऊन त्यांची पदोन्नती, म्हणजे ज्याला आपण प्रमोशन म्हणतो, तर ते केलं जातं. अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये हजारो अधिकारी हे कार्यरत असतात. आणि मग यांचं पण निवड कसं करायचं, तर त्याच्यासाठी UPSC हा एक पूर्ण सेंट्रल गव्हर्नमेंटची एक संस्था आहे आणि ज्याच्या माध्यमातून संपूर्ण भारतातून चांगले उत्तम कॅन्डिडेट्स ज्याला आपण म्हणतो, उमेदवार ज्याला आपण म्हणतो, ते निवडून त्यांची वेगवेगळ्या अँगलने तपासणी करून परीक्षण करून त्यांना IAS ऑफिसर म्हणून त्यांना रिक्रूट केलं जात असतं. मग आता हा झाला सेंट्रल गव्हर्नमेंटचा भाग झाला, म्हणजे केंद्रीय पातळीवरचा. नंतर तसंच आहे ना IFS, या ज्या गोष्टी, IFS म्हणजे काय, तर IFS म्हणजे तर इंडियन फॉरेन सर्व्हिसेस. आता तुम्ही बघत असाल टीव्हीवर पण बातम्यांमध्ये बघत असाल, तर आपल्या भारताचे जे वेगवेगळ्या देशांमध्ये एम्बसीज ओपन केल्या जातात, म्हणजे त्याला तिथं आपल्या भारतातले लोक जाऊन तिथं आपले जे भारतीय लोक गेलेले असतात त्यांना सहकार्य करण्यासाठी तिथं आपल्या भारतातले अधिकारी तिथं असतात आणि त्यांच्यासाठी एक स्पेशल तिथं एक एम्बसी एक असते आणि ती एम्बसी जी असते त्याच्यामधले जे काही अधिकारी असतात तर ते अधिकाऱ्यांना निवडण्याचं काम हे IFS माध्यमातून होत असतं. त्याच्यानंतर पोलीस दल हा एक स्वतंत्र एक भाग आहे, म्हणजे जसं आपण बघतो कमिशनर वगैरे हे जे लोक असतात, तर हे लोक सुद्धा IPS माध्यमातून निवडले जातात
आणि ते पण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून स्टेट लेवलवर रिक्रूट केले जात असतात. ओके, की जेणेकरून कायदा व्यवस्था आणि एकूणच त्या पर्टिक्युलर राज्याचे मधले जे नियंत्रण आहे ते व्यवस्थित चालावं या दृष्टिकोनातून ह्या गोष्टी केलेल्या असतात. आता हा जो भाग आहे तर याच्यासाठी ह्या युपीएससी असतात आणि राज्य स्तरावर आपण एमपीएससी ही एक आपली पूर्ण एक संस्था आहे ज्याच्या माध्यमातून या परीक्षा कंडक्ट केल्या जातात. आता एमपीएससीच्या माध्यमातून कोणकोणते पद भरले जातात तर आपल्या राज्य पातळीवर पण आहे ना म्हणजे बी ग्रेडचे खूप सारे पद असतात. जसं सब इन्स्पेक्टर असतात, नंतर कृषी अधिकारी असतात, त्याच्यानंतर गट विकास अधिकारी असतात किंवा झेडपीचे जे ग्रेड बी चे जे अधिकारी असतात ते सगळे पद आपल्या याच्यामधून म्हणजे महाराष्ट्राच्या एमपीएससीच्या माध्यमातून भरले जातात. त्याच्यानंतर अजून वेगवेगळ्या टीईटी ही जी स्पर्धा आहे म्हणजे ही जी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे ही शिक्षकांसाठी असते. तर असे वेगवेगळ्या डिपार्टमेंट वाईज सुद्धा आता जसं समजा फार्मास्युटिकल्सला जर आपल्याला रिक्रूट करायचं असेल तर त्याच्यासाठी एमपीएससीच यांना वेगळी एक स्पर्धा आयोजित म्हणजे घेत असते. त्याच्यानंतर जे आपले पाटबंधारे खातं आहे म्हणजे जे ज्याच्यामध्ये धरणं वगैरे बांधले जातात तर मग त्याच्यामध्ये इंजिनियर्स घेतले जातात किंवा पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट आहे ज्याच्यामध्ये रस्ते वगैरे तयार केले जातात. तर त्याच्यामध्ये पण आहे ना इंजिनिअरिंग ज्यांचं स्किल आहे म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग त्यांच्यासाठी एक वेगळी परीक्षा एमपीएससी ऑर्गनाईज करत असते. म्हणजे त्याच्यामध्ये पण आहे ना एक सामान्य प्रशासन रिलेटेड काही गोष्टी आहेत आणि काही स्पेसिफिक डिपार्टमेंट वाईज पण एमपीएससी वेगवेगळ्या परीक्षा ऑर्गनाईज करत असते. आता युपीएससी घ्या किंवा एमपीएससी घ्या ह्या परीक्षा कशा पद्धतीने घेतात म्हणजे काय होतं याची प्रक्रिया काय होते तर याची साधी प्रक्रिया अशी असते यांची की यांना आहे ना वेगवेगळे डिपार्टमेंट्स म्हणजे आता महाराष्ट्र शासनमध्ये पण जे खूप सारे डिपार्टमेंट्स काम करत असतात तर ते डिपार्टमेंट्स काय करतात त्यांच्याकडे जे अधिकारी असतात ते रिटायर होत असतात किंवा त्यांचं काम वाढत असतं तर मग त्यांच्याकडे नवीन नवीन जागा क्रिएट होत असतात आणि रिक्रुटमेंटच्या वेगवेगळ्या ज्या जागा जे त्यांच्याकडे तयार होतात तर त्या जागांनुसार ते लोक काय करतात एमपीएससी ला सांगतात की आम्हाला एवढ्या एवढ्या आमच्याकडे वॅकन्सीज आहेत म्हणजे आमच्याकडे भरतीसाठी एवढे आम्हाला अधिकारी हवेत तर तुम्ही एवढ्या जागांसाठी तुम्ही आम्हाला एक एमपीएससी ची परीक्षा तुम्ही ऑर्गनाईज करा आणि आम्हाला एवढ्या जागांसाठी लोक आम्हाला रिक्रूट करायचे. ओके, असं सगळ्यात पहिले डिपार्टमेंटच्या माध्यमातून एमपीएससी किंवा युपीएससी ला आवेदन दिलं जातं की आम्हाला एवढ्या एवढ्या जागा भरायच्या आहेत आणि त्या भरल्या गेल्यानंतर एमपीएससी त्या रिक्रुटमेंट म्हणजे त्यांच्याकडे जी रिक्वायरमेंट आलेली आहे त्याच्या बेसिसवर एमपीएससीच्या जे वेगवेगळ्या परीक्षा असतात ते ऑर्गनाईज करत असते. आता ऑर्गनाईज केल्यानंतर मग सगळ्यात पहिले ते काय करतात त्याचे एक नोटिफिकेशन डिक्लेअर करतात. नोटिफिकेशन म्हणजे काय तर ते संपूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना सांगतात की आम्ही अशा अशा पदांसाठी इतक्या इतक्या जागांसाठी आम्ही स्पर्धा परीक्षा आयोजित करत आहोत तर तुम्ही आवेदन करा. आवेदन करा म्हणजे काय करा तर तुम्ही त्याचे रजिस्ट्रेशन करा म्हणजे मग आम्ही तुमची ती परीक्षा घेणार आहोत. मग त्याला एक मुदत दिली जाते त्याला एक फी असते. नंतर दुसरा आणि महत्वाचा भाग म्हणजे असा की ज्या पदासाठी एमपीएससी किंवा युपीएससी ची परीक्षा ऑर्गनाईज केली गेलेली आहे त्या पदानुसार त्याचा एक सिलेबस सुद्धा एमपीएससी किंवा युपीएससी पहिलेच आहे ना डिक्लेअर करत असतात. ओके, म्हणजे कोणत्या पदाला काय काय विषय म्हणजे त्याचा सिलेबस आहे हे एमपीएससी पहिलेच डिक्लेअर करतं आणि त्याच्यानुसार त्या सिलेबस नुसारच आहे ना परीक्षा या घेतल्या जात असतात. हा एक भाग तुम्ही याच्यामध्ये महत्वाचा आहे तो खूप लक्षात घ्या. म्हणजे मी पुन्हा एक रिपीट करतो की एमपीएससी मध्ये पहिले त्यांना सांगितलं जातं की आम्हाला या पदाचे लोक पाहिजेत आणि मग त्याच्या बेसिसवर एमपीएससी त्याचं एक नोटिफिकेशन जाहीर करते आणि मग त्याचं एक शेड्यूल पूर्ण डिक्लेअर करते. मग त्याचं महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांना हे कळवलं जातं आणि कळवलं गेल्यानंतर विद्यार्थी त्याच्यामध्ये त्यांचे क्रायटेरियाज असतात की कोण भाग घेऊ शकतं. जसं आता सिव्हिल इंजिनिअरिंगची असेल पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटची असेल तर मग तिथं जे सिव्हिल इंजिनिअरिंग जे झालेले आहेत ते ग्रॅज्युएट्सच तिथं पार्टिसिपेट करू शकतात. परंतु जर आयपीएस अधिकारी असतात तर मग तिथं त्यांच्यासाठी एक सामान्य प्रशासनामध्ये येतात ते मग त्यांच्यासाठी मात्र कोणी तिथं अर्ज करू शकतो. महाराष्ट्रातला कोणताही विद्यार्थी त्याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये मग त्यांना स्पर्धा आयोजित करण्याची ही हे असतं. आता याच्यामध्ये जो पॅटर्न जो आहे ना या आपल्या स्पर्धांचा
हा पॅटर्न जवळजवळ एमपीएससी आणि युपीएससी या दोघांचा पॅटर्न आहे तो त्यातल्या त्यात सारखाच आहे. म्हणजे कसा की सगळ्यात पहिले ना प्रिलिम परीक्षा होते. ओके, त्याच्यानंतर मेन्स परीक्षा होते आणि मेन्स झाल्यानंतर त्यांचं पर्सनल इंटरव्ह्यू होतो आणि इंटरव्ह्यू नंतर त्यांना फायनल सिलेक्शन केलं जातं. याच्यामध्ये अजून आहे ना प्रत्येक स्तरावर एक तुम्हाला एक महत्वाची गोष्ट अजून एक अशी असते ती म्हणजे एक आरक्षण असतं. आरक्षण म्हणजे काय तर रिझर्वेशन. ओके, रिझर्वेशनाचे पण वेगवेगळ्या नियम गव्हर्नमेंटने निश्चित केलेले असतात. आता मग त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचं साधारणतः रिझर्वेशन असतात तर कोणती पण ज्यावेळेला एमपीएससी युपीएससी ज्यावेळेला यांची जाहिरात डिक्लेअर करतात तर त्याच्यामध्ये प्रत्येक कॅटेगरीसाठी पण आहे ना वेगवेगळं जे काही रिझर्वेशन असेल तर ते रिझर्वेशन तिथं डिक्लेअर केलं जातं. ओके, आता त्याच्यामध्ये काय काय गोष्टी असतात तर याच्यामध्ये जातीनुसार आरक्षण असतं. जातीनुसार आरक्षण म्हणजे कसं तर एससी एसटी ओबीसी एनटी असे जे वेगवेगळे जे आपल्या जाती आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा पूर्ण देशामध्ये तर त्यांना एक स्पेशल रिझर्वेशन असतं. त्याच्यानंतर जे खेळाडू असतात आता खेळाडूंमध्ये पण कसं असतं की जे आंतरराष्ट्रीय स्तरावर जे खेळाडू गेलेले असतात ऑलिम्पिक्स असतील किंवा कॉमनवेल्थ गेम्स असतील किंवा आशियाई स्पर्धा असतील त्यांच्यामध्ये कोणी पार्टिसिपेट झालेले असेल तर त्यांच्यासाठी स्पेसिफिक काही आरक्षण असतात. त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट त्याच्यामध्ये हा पण एक भाग असतो की दिव्यांग व्यक्ती असतात कोणी म्हणजे जे डिफरंटेबल लोक असतात डिसेबल लोक असतात त्यांच्यासाठी आवेदन असतं. काही स्टेट लेवलच्या जे आपल्या राज्यस्तरीय स्पर्धा असतात त्याच्यामध्ये कोणी गोल्ड मेडलिस्ट असेल सिल्वर मेडलिस्ट असतील किंवा चांगलं त्याच्यामध्ये सहभागाचं प्रमाण असेल त्यांच्याकडे तर त्या लोकांना सुद्धा त्याच्यामध्ये आरक्षण असतं. त्याच्यानंतर माजी सैनिक जे असतात त्यांच्या मुलांसाठी स्पेसिफिक काही आरक्षण असतात. त्याच्यानंतर अजून महिलांसाठी आरक्षण असतात किंवा कधी कधी ना जे आता धरणग्रस्त असतात किंवा जे वेगवेगळे विस्थापित झालेले काही गावं असतात धरणामुळे असेल किंवा जे रोडचे जे कन्स्ट्रक्शन कामं चाललेले असतात याच्यामुळे जे काही विस्थापित झालेले लोक असतात त्यांच्या मुलांसाठी सुद्धा स्पेशल त्याच्यामध्ये आरक्षण असतं. आरक्षणामध्ये ना अजून एक गोष्ट कन्सिडर केली जाते वयाचा सुद्धा याच्यामध्ये खूप महत्वाचा एक अट आहे. वयाची अशी अट असते की काही ठराविक म्हणजे एज नंतर आपल्याला ह्या परीक्षा देता येत नाही. आता मी हे एज वगैरे तुम्हाला मुद्दाम सांगत नाही कारण आता तुमचं जे एज आहे त्याच्याशी तुम्ही तिथे तुम्हाला तो कन्सर्न नाहीये किंवा अजून आपण 5 वर्षांनी 7 वर्षांनी त्याच्यामध्ये काय गव्हर्नमेंटचे जे काही नियम आहेत ते नियम कसे बदलतील ते पण आपल्याला आता माहिती नाहीये म्हणून मी त्याच्याबद्दल खूप डिटेलमध्ये जात नाही. परंतु ह्या वेगवेगळ्या प्रकारचे आरक्षण असतात नियमावली असते किती वेळा अटेम्प्ट करायला पाहिजे तो पण एक भाग असतो. त्याच्यानंतर प्रिलिम परीक्षा ही खास करून आहे ना विद्यार्थी मित्रांनो एक चाळणी परीक्षा त्याला म्हटलं जातं खरं. ओके, आता आपण थोडस पॅटर्न रिलेटेड गोष्टी समजून घेऊ. म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात पहिले जी परीक्षा होत असते ती प्रिलिम परीक्षा असते. प्रिलिम मध्ये कसं असतं की याच्यामध्ये सर्वच विद्यार्थ्यांना याच्यामध्ये भाग घेतात. म्हणजे मला वाटतं की मला स्पर्धा परीक्षा द्यायची आहे तर तो सुद्धा कोणताही इलिजिबल झाला म्हणजे ग्रॅज्युएट झाला रे झाला की तो विद्यार्थी त्याच्यामध्ये प्रिलिम परीक्षेसाठी इलिजिबल असतो. मग आता प्रिलिम परीक्षेसाठी जो त्यांनी अभ्यासक्रम डिक्लेअर केलेला असतो तो अभ्यासक्रमाचा आपण परीक्षा देऊन ती आपण देऊ शकत असतो. आता याच्यामध्ये पण आहे ना युपीएससीचा पॅटर्न थोडासा वेगळा आहे आणि एमपीएससीचा पॅटर्न थोडासा वेगळा आहे. ओके, प्रिलिम परीक्षेचा एमपीएससी मध्ये 2 पेपर युपीएससी असतात आणि ते 200 मार्काचे असतात. ते ऑब्जेक्टिव्ह असतात. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय तर मल्टी चॉईस क्वेश्चन्स असतात ते मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स याच्यामध्ये प्रश्न आणि त्याचे 4 पर्याय आणि ते 4 पर्यायापैकी एक पर्याय आपल्याला निवडायचा असतो. ओके, असा तो पॅटर्न असतो. आणि मग त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्क्स सिस्टम्स असते. म्हणजे उदाहरणार्थ कसं की जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत नसेल समजा तर तुम्ही आणि ते तुम्ही अटेम्प्ट केलं म्हणजे तुम्ही त्याला आपण तुक्का लावणं म्हणतो. ओके, किंवा एक 4 की अरे बाबा मला हे वाटतंय की हे उत्तर संभाव्य उत्तर असू शकतं. ओके, तर ते आपण ज्या वेळेला देतो आणि जर आपण
ते जर उत्तर आपलं चुकलं तर आपले 1/4 म्हणजे 25% गुण हे आपले कमी होत असतात. म्हणजे उदाहरणार्थ लक्ष आता याचं प्रॅक्टिकल जर उदाहरण जर द्यायचं जर झालं तर आता एक असं समजा तुम्ही की 100 मार्काचे प्रश्नपत्रिका आहे आपली आणि त्याच्यापैकी मी 90 मार्क मी त्याच्यामध्ये अटेम्प्ट केले. ओके. आणि 90 पैकी माझे असं नाही थोडस अजून सोपं करतो मी. मी 4 प्रश्न चे बरोबर उत्तर दिले आणि एक प्रश्न माझा काय झाला चुकलेला जर असेल. ओके. तर काय होणार माझं एक प्रश्न जर चुकलेला असेल तर माझं त्याच्यामध्ये 25% जेवढे माझे चुकतील तर तेवढे 25% माझे मार्क्स जे असतात तेवढे कमी केले जातात. आता 4 मधून तर माझे एक जर चुकलं माझं तर त्याचा अर्थ काय की माझे 25% म्हणजे 1 मार्क माझा कमी होऊन जाणार तो. अशा पद्धतीने त्याचं निगेटिव्ह मार्किंग सिस्टम असतं. याचा एक दुसरा इम्पॅक्ट काय येतो आपल्याला याच्यामध्ये कधीही ना स्पर्धा परीक्षांमध्ये ज्या वेळेला आपण सहभाग घेतो आणि जिथं निगेटिव्ह मार्क्स सिस्टम असते तर तिथं आपल्याला जर उत्तर येत असेल तरच आपण द्यायला पाहिजे. हा एक भाग तुम्ही मित्रांनो लक्षात घ्या. जर आपल्याला उत्तर येत नसेल तर आपण चुकीचं उत्तर देण्यामध्ये आपलं नुकसान आहे हे लक्षात घ्या. म्हणजे मी 60 बरोबर उत्तर दिले आणि मी 30 जर माझी जर 40 मी चुकीचे दिले तर माझे 15 मार्क्स कमी होऊन जातील हे तुम्ही लक्षात घ्या. पण मी काय केलं मला 60 बरोबर येत आहेत बरोबर आणि मी 40 यांचे उत्तरच दिलेले नाहीत तर माझे मार्क्स कमी न होता माझे ते 60 मार्क्स माझे बरोबर राहणार आहे आणि त्याच्याने तुमची रँक वर जायला तुम्हाला त्याच्यामध्ये मदत होणार आहे. म्हणजे इथे निगेटिव्ह मार्किंग सिस्टम असतं. दुसरा एक काय भाग असतो कट ऑफ असतो. कट ऑफ म्हणजे काय तर लाखो मुलं आहे ना याच्यामध्ये अटेम्प्ट करतात. या परीक्षा या ज्या एमपीएससी ची असेल किंवा युपीएससी ची असेल लाखो मुलं त्याच्यामध्ये भाग घेत असतात आणि मग त्याच्यामध्ये चाळणी लागते की ज्यांचे कमी मार्क्स आहेत किंवा जे कमी ज्यांना गुण मिळालेले आहेत त्यांना गव्हर्नमेंट कट करत जातं कारण जागा कमी असतात आणि विद्यार्थी खूप असतात. म्हणजे आता उदाहरणार्थ जर म्हटलं ना तर एक उदाहरणादाखल असं लक्षात घ्या की संपूर्ण भारतामधून वर्षाला साधारणतः 1000 IAS ऑफिसर रिक्रूट केले जातात. मग 1000 लोकांसाठी जर तुमचे 5 लाख विद्यार्थ्यांनी जर त्याच्यामध्ये सहभाग जर घेतला तर बघा बरं किती कॉम्पिटिशन आहे. ओके. मग हे कॉम्पिटिशन मधून त्या अथॉरिटीला सुद्धा एक चॅलेंज निर्माण होतं की आता मी कोणाला याच्यामधून गाळायला पाहिजे. ओके. आणि चांगले स्टुडंट्स कोणते आहेत कोणते स्टुडंट मी गाळायला पाहिजे तर त्याच्यासाठी साधारणतः युपीएससी साठी पहिली जी प्रिलिम परीक्षा आहे त्याच्यामध्ये 33% हा त्याचा कट ऑफ असतो. म्हणजे 100 मुलांनी जर याच्यामध्ये भाग घेतलेला असेल तर ते फक्त स्टुडंटला सिलेक्ट करतात. हा पॉइंट तुम्ही लक्षात घ्या हा मित्रांनो. म्हणजे बघा ज्या वेळेला प्रिलिम परीक्षा घेतली जाते तर त्याच्यामधून 67% स्टुडंट्स हे रिजेक्ट केले जातात आणि 33% स्टुडंट्स हे सिलेक्ट केले जातात. हा युपीएससीचा नियम आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग एक सिस्टम पण असते. युपीएससीला पण एमपीएससीला पण त्याच पद्धतीने थोडंफार प्रमाणामध्ये तसं भाग असतो. आणि त्याच्यानंतर पुढची जी परीक्षा असते ती म्हणजे मेन्स असते. आता याच्यामध्ये पण आहे ना युपीएससी आणि एमपीएससी ला दोघांमध्ये फरक आहे. मग युपीएससी ला काय आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही सब्जेक्ट निवडू शकतात. म्हणजे तुम्ही एक कोणता पण एक जसं उदाहरण घेतलं तर आता मी समजा मी आता कॉमर्सचा आहे उदाहरणार्थ माझं एम.कॉम झालेलं आहे तर मी त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स हा मी माझा मेनला एक सब्जेक्ट घेऊ शकतो. एमपीएससी मध्ये तसं नाही. एमपीएससी मध्ये तुमचा एक याचा पण एक सिलेबस असतो तिथं एमसीक्यूज असतात आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही तिथं उत्तर म्हणजे देऊ शकता. तिथं तुम्हाला याची आवश्यकता नाही म्हणजे स्पेशलायझेशन करण्याची तिथं गरज नाही. परंतु युपीएससी ला मात्र तुम्हाला एक स्वतंत्र एक सब्जेक्ट तुम्ही घेऊ शकतात आणि त्याच्यामध्ये तुमचं एक्सपर्टाईज पण तुम्ही तिथं मांडू शकतात आणि त्याचे वेगळे पेपर्स पण होत असतात मेन्स मध्ये. हा एक भाग झाला. इंटरव्ह्यू मध्ये गेल्यानंतर खास करून याचं ज्यावेळेला इंटरव्ह्यू मध्ये आपण जातो तर त्याच्यामध्ये आपले 2-3 गोष्टी ते खास करून चेक केल्या जातात. त्याच्या अगोदर म्हणजे इंटरव्ह्यूला जाण्याच्या अगोदर युपीएससीच्या परीक्षेमध्ये म्हणजे आता उदाहरणार्थ असं लक्षात घ्या की आपण 100 मुलं समजा त्याच्यामध्ये ज्यांनी परीक्षा दिलेली युपीएससीची त्याच्यापैकी 67% मुलं म्हणजे 33% मुलं ते सिलेक्ट करतात. 67% मुलं हे
ते गाळून टाकतात. मग जे 33 मुलं आहेत त्याच्यामधून मेन्स मध्ये ते फक्त 25% मुलं सिलेक्ट करतात. मग आता मेन्स म्हणजे किती, जर 100 मुलं जर होते, 33 मुलं जर होते, त्याच्यातले 25% म्हणजे किती, तर ते 100ला 8 मुलंच फक्त मेन्स मध्ये ते सिलेक्ट करतात आणि त्यांचे इंटरव्ह्यूजला त्यांना पुढं घेत असतात. आणि मग त्याच्यामध्ये आरक्षणाचे वगैरे जे काही रिझर्वेशनचे जे नियम आहेत ते पण ते त्याच्यामध्ये पाळत असतात. ओके. आणि मग अशा रीतीने आपण इंटरव्ह्यूला 8% मुलं त्याच्यामध्ये सिलेक्ट होत असतात. म्हणजे हे कॉम्पिटिशनचं तुम्ही लक्षात घ्या बरं का मित्रांनो, की कशी ह्यूज कॉम्पिटिशन आहे. आणि त्याच्यामधून मग ते अजून सिलेक्टेड मुलं त्याच्यामधून इंटरव्ह्यू मध्ये प्रत्येकाची इंटरव्ह्यू घेऊन ते त्याच्यामधून सिलेक्ट करत असतात. आता इंटरव्ह्यू मध्ये पण अजून काही वेगवेगळ्या गोष्टी असतात ज्याच्यामध्ये ग्रुप डिस्कशन सुद्धा काही काही वेळेला काही काही परीक्षांमध्ये घेतलं जातं. आता ग्रुप डिस्कशन म्हणजे काय बरं, तर ग्रुप डिस्कशन म्हणजे असं असतं की मित्रांनो कोणता पण एक विषय घेतला आपण, कोणताही एक विषय घ्या, तर त्या विषयामध्ये एक उदाहरणादाखल आता शिक्षण, महाराष्ट्रातलं शिक्षण हा विषय जरी घेतला तर त्याचे काही पॉझिटिव्ह पॉइंट्स आहेत आणि काही निगेटिव्ह पॉइंट्स आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी काही शैक्षणिक प्रगती झालेली आहे हा एक पॉझिटिव्ह पॉइंट आहे. आणि निगेटिव्ह पॉइंट काय, की अरे महाराष्ट्रामध्ये इतकं प्रगत राष्ट्र असून पण शैक्षणिक दृष्ट्या आपण काय इतके प्रगत नाही आहोत. जसं आता आपण एमपीएससीच्या बाबतीमध्ये किंवा युपीएससीच्या बाबतीमध्ये विचार करतोय, शैक्षणिक दृष्ट्या खूप प्रगत आपलं राज्य आहे, परंतु एमपीएससी मध्ये आपलं खूप संख्येने विद्यार्थी पास होत नाहीत, ही आपल्या समोरची समस्या आहे. मग याच्यामध्ये ना कोणत्याही बाजू, कोणताही विषय जर घेतला त्याचे जे दोन बाजू असतात, मग त्या दोन बाजूंवरचे डिस्कशन म्हणजेच काय, ग्रुप डिस्कशन, त्याच्यामध्ये दोन भाग केले जातात. म्हणजे 5-6 मुलं एका ग्रुप म्हणजे एका बाजूने बोलतात, 5-7 मुलं दुसऱ्या बाजूने बोलतात आणि त्याच्यावर ऑब्झर्वेशनसाठी तिथं जे एकदम तज्ञ लोक असतात ते लोक तिथं परीक्षण करत असतात की आपण कोणता विषय कसा मांडायचा, काय मांडायचा, किती प्रभुत्वाने मांडलेला आहे, आणि त्याच्यामधून त्यांचं सिलेक्शन होत असतं. इंटरव्ह्यू मध्ये हाही एक भाग आपल्याला विद्यार्थ्यांकडून बघितला जातो, म्हणजे तिथं सिलेक्ट केला जातो की याचा त्या पर्टिक्युलर विषयाचा अभ्यासाची डेप्थ किती आहे, म्हणजे त्याची खोली किती आहे, म्हणजे त्याचा किती डिटेलमध्ये त्याने अभ्यास केलेला आहे, त्याच्याबद्दल त्याची मतं कशी आहेत, म्हणजे कोणती पण समस्या जर घेतली तर त्याच्यावरची त्याचे मतं कशी आहेत, हा पण एक भाग त्याच्यामध्ये लक्षात घेतला जातो. अजून एक भाग मला तुम्हाला या निमित्ताने सांगावासा वाटतो, तो म्हणजे असा की आय एस ऑफिसर घ्या किंवा आय एफ एस म्हणजे घ्या, हे सगळे ना आपल्या देशाला रिप्रेझेंट करत असतात. म्हणजे आता तुम्ही कलेक्टर जरी म्हटलं तर कलेक्टर काय करतो, तर कलेक्टर हा आपल्या त्याचा जो जिल्हा असतो, पर्टिक्युलर कोणता पण एक जिल्हा असेल, त्या जिल्ह्याच्या प्रगतीचा तो आलेख बांधण्याचा प्रयत्न करत असतो. त्या जिल्ह्याच्या समस्या सोडवण्याचा जो प्रयत्न करत असतो. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या जे वेगवेगळ्या योजना असतात ज्याच्या माध्यमातून लोकांचं कल्याण होणार आहे, ओके, तर ह्या कल्याणाच्या ज्या लोककल्याण ज्या योजना असतात त्या ग्रासरूट पर्यंत म्हणजे काय, अगदी तळागाळापर्यंत चांगल्या पद्धतीने कशा पोहोचतील आणि एकूणच आपल्या भारताचा विकास कसा होईल ही जबाबदारी घेऊन तो काम करत असतो. मग हे जबाबदारीने ज्यावेळेला तो काम करत असतो तर त्यावेळेला तुमच्यामध्ये हा पण एक गुण असणं खूप गरजेचं आहे बरं का, की तुम्ही ज्या परिसरामध्ये राहताय त्या परिसराच्या समस्या काय आहेत. म्हणजे तुम्ही अगदी ग्रामीण भागात राहत असाल तर तिथं पाण्याची समस्या असू शकते शेतीसाठी, किंवा तिथं आधुनिक पद्धतीची शेती होत नसेल, किंवा तिथं उद्योगधंदे नाही आहेत, किंवा तिथं रोजगार कमी आहे, अशा वेगवेगळ्या काही समस्या असू शकतात. असू शकते की जिथं तिच्यामध्ये खूप पूर येतो आणि ते पूर दरवर्षी येतो. ओके, समस्या तुम्हाला आयडेंटिफाय करता आल्या पाहिजे. नंबर 2, दुसरा एक महत्त्वाचा गुण तुमच्यामध्ये असायला पाहिजे, तो हा पण एक भाग आहे, तो म्हणजे की तुम्हाला समस्या सोडवण्याचं स्किल पण तुम्ही विचार करायला पाहिजे की अरे ही काय समस्या आहे माझ्या भागाची, आणि ती समस्या मी कशा पद्धतीने सोडवू शकतो. हे गुण आहेत ना खास करून या इंटरव्ह्यूज मध्ये पण चेक केले जातात. दुसरा भाग असतो आपल्या महत्वाचा भाग म्हणजे अजून एक असा असतो की कोणतीही जी परीक्षा असते ना, म्हणजे जो समोरचा जो माणूस असतो तो आपल्या त्याच्यामध्ये आपला आत्मविश्वास पण चेक करत असतो, आपलं कम्युनिकेशन स्किल कसे आहेत हे पण इंटरव्ह्यू मधून तुमचे चेक केले जातात. कारण तुम्ही एक पॉइंट असा एक लक्षात घ्या
की कलेक्टर हे जे पद आहे जिल्हाधिकारी हे सातत्याने जनसंपर्कामध्ये येणारं पद आहे. मग त्यांना सातत्याने वेगवेगळे बॉडीज असतील, गव्हर्नमेंटच्या बॉडीज असतील किंवा लोकांच्या काही बॉडीज असतील, यांच्यासोबत त्यांना संपर्क करायचा असतो. आणि तो संपर्क ते ज्या वेळेला करतात तर त्यावेळेला त्यांचं कम्युनिकेशन स्किल एकदम हाय लेवल लागत असतं. कारण लोकांचं समजून घेणं, त्यांचे आता तुम्ही ना टीव्हीवर बघत असाल, लोक खूप असे प्रक्षोभक होऊन आहे ना कलेक्टर ऑफिसवर मोर्चे घेऊन जातात. मोर्चे घेऊन जातात, तिथं जोरजोरामध्ये घोषणा देतात, आरोळ्या मारतात, कधी कधी त्यांचे इन्सल्ट करतात. अशा ज्या ट्रिमंडस जे सिच्युएशन्स येतात, क्रिटिकल सिच्युएशन्स येतात, ते याच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल खूप इम्पॉर्टंट ठरत असतात. ओके, मग ते ग्रो करण्याची ते चेक करण्याची जबाबदारी या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून केली जाते. आणि याच्यामध्ये मी तुम्हाला पण एक सांगतो, आपण पण आहे ना जो इंटरव्ह्यूचा जो शेवटचा जो सेगमेंट घेतलेला आहे, हा सेगमेंट खास करून त्याच्यासाठीच घेतलेला आहे की तुमच्यामध्ये सुद्धा आहे ना एक कम्युनिकेशन स्किल आणि तो एक आत्मविश्वास निर्माण व्हायला हवा. ओके, आणि मग तो आत्मविश्वास निर्माण जर झाला आत्तापासूनच तुम्ही, आणि तुमचे इंटरव्ह्यूज पण कोण घेणार आहे माहिती आहे का मित्रांनो? रिटायर कमिशनरच घेणार आहेत. IAS ऑफिसर तुमचे इंटरव्ह्यूज घेणार आहेत. म्हणजे जे एमपीएससीच्या युपीएससीच्या वेळेला जे अधिकारी ह्या घेतात आपले इंटरव्ह्यूज, त्याच इंटरव्ह्यूज तुमच्या सुद्धा घेतल्या, तेच लोक तुमचे सुद्धा इंटरव्ह्यूज घेणार आहेत. म्हणजे त्याच्यातून आपण काय करणार आहोत, तुम्हाला सुद्धा त्याचं एक प्रत्यक्ष अनुभव देण्याचा द ऑफिसरचा आपला प्रयत्न आहे. आणि त्याची तो अनुभव, ते घडवणूक तुमची आतापासूनच आपण करणार आहोत. ओके, ह्या स्टेप्स मध्ये मग निवडले जातात हे लोक. आणि नंतर निवडले गेल्यानंतर त्यांच्या आत्ताच बघा मागच्या आठवड्यामध्ये जे ना युपीएससी मेरिट लिस्ट निर्माण म्हणजे जाहीर केली युपीएससीने. नंतर एमपीएससी पण मेरिट लिस्ट जाहीर झाली. आणि त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील पण काही लोकांनी त्याच्यामध्ये युपीएससी मध्ये स्थान मिळवलं. आणि त्याच्यानंतर त्यांचं ट्रेनिंग केलं जातं. त्यांचं ट्रेनिंग पण खूप महत्वाचं असतं. त्यांना मग सगळ्या प्रशासकीय बाबींचं ट्रेनिंग दिलं जातं. आणि ते ट्रेनिंग दिल्या गेल्यानंतर त्यांना असिस्टंट कलेक्टर म्हणा किंवा कलेक्टर म्हणून त्यांना जिल्हाधिकारी म्हणून अपॉइंटमेंट दिलं जातं. आणि ते संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी सांभाळत असतात. अशा रीतीने नंतर वेगवेगळे जे डिपार्टमेंट्स असतात किंवा IPS अधिकारी असतात, तर त्याच्यामध्येही ह्या प्रकारच्या गोष्टी होत असतात. आता काही काही परीक्षांमध्ये मात्र आहे ना काही काही वेगळ्या पण गोष्टी घडत असतात. जसं आहे ना आता मिलिटरीच्या काही परीक्षा असतात. म्हणजे मिलिटरीमध्ये जर तुम्हाला NDA मध्ये जायचं असेल तर तिथं नुसतं तुमची म्हणजे तुमचं ज्ञानाचीच परीक्षा होती असं नाही. ओके, तर तिथं तुमची शारीरिक जी तुमची क्षमता आहे त्याची सुद्धा परीक्षा घेतली जात असते. मग त्याच्यामध्ये रनिंग असते, मग किती वेळामध्ये किती अंतर कट झालं पाहिजे, उंची एक असते, तुमची शारीरिक क्षमता आहे, नंतर तुम्हाला काही आजार आहेत का, काय आहेत का, हे पण चेक केलं जातं. आणि त्याच्यामधून तुमची शारीरिक क्षमतेची पण एक चाचणी घेऊन मग तुमचं सिलेक्शन केलं जातं. म्हणजे याच्यामधून तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि मग पुढे आपण आहे ना सिलेबस कडे जाणार आहोत. ओके, तर मग एक गोष्ट कशी आहे की एमपीएससी किंवा युपीएससीच्या माध्यमातून ज्या गव्हर्नमेंट कॅडरच्या ज्या जागा भरल्या जातात, तर त्या जागा भरल्या जात असताना त्याच्यामध्ये त्या त्या जागांचे जे निकष असतात त्या त्या निकषानुसार त्यांची प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू घेतली जाते. आणि ती घेतल्या गेल्यानंतर त्यांना त्यांची रिक्रुटमेंट केली जात असते. ओके, अशा पद्धतीने हा साधारणतः पॅटर्न आहे. आणि ह्याच पॅटर्नवर आपण आपली द ऑफिसर ही स्पर्धा आपण आयोजित केलेली, जी तुम्हाला आता त्या माध्यमातून एक अनुभव देण्याचा आपला एक आपली तो एक प्रयत्न आहे. आता आपण प्रामुख्याने बघणार आहोत ते म्हणजे सिलेबसच्या बाबतीमध्ये आता आपण समजून घेणार आहोत. आणि हे 15 मिनिटांनंतर मग मी तुम्हाला जे काही वेगवेगळे प्रश्न आहेत त्यांची आपण उत्तर मी तुम्हाला देणार आहे. आता सिलेबसच्या बाबतीमध्ये जसं मी तुम्हाला म्हणालो की याच्यामध्ये एक प्रिलिम परीक्षा एक असते आणि एक मुख्य परीक्षा असते. ओके, आपण ज्यावेळेला एमपीएससीचा विचार करतो तर त्यावेळेला प्रिलिम जी परीक्षा असते, ओके, ती 100 मार्काची असते. ओके, आणि ही जी 100 मार्काची जी परीक्षा असते तर त्याच्यामध्ये त्यांचा एक स्वतंत्र सिलेबस पण असतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये निगेटिव्ह
ज्याला आपण निगेटिव्ह मार्किंग म्हणतो ते पण एक असतं. त्याच्यानंतरचा पुढचा जो भाग आहे तर तो म्हणजे त्याचा सिलेबस. ओके, तर आता याच्यामध्ये जे वेगवेगळे जे विषय आहेत ना ते विषय असे आहेत. सगळ्यात जो पहिला जो विषय आहे तो म्हणजे चालू घडामोडी. ओके, आणि याच्यामध्ये चालू घडामोडींमध्ये काय काय असतं तर याच्यामध्ये 2 प्रकार असतात, सॉरी 3 प्रकार असतात. एक म्हणजे जागतिक स्तरावरच्या चालू घडामोडी, दुसऱ्या असतात आपल्या भारताच्या स्तरावरच्या चालू घडामोडी, आणि तिसरं असतं आपल्या राज्य स्तरावरच्या चालू घडामोडी. आता जागतिक स्तरावरच्या चालू घडामोडींमध्ये जर विचार जर केला तर त्याच्यामध्ये खास करून काय काय गोष्टी असतात तर त्याच्यामध्ये आता जसं तुम्ही टीव्हीवर बघितलं असेल, युद्ध असतात किंवा वेगवेगळे जे जागतिक युद्ध असतात, त्याच्यानंतर खेळाच्या ज्या वेगवेगळ्या स्पर्धा असतात, काही नवीन नवीन शोध लागलेले असतात, नंतर काही पुरस्कार वगैरे दिलेले असतात, तर त्या गोष्टी असतात. हे पॉइंट्स त्याच्यामध्ये असतात चालू घडामोडींमध्ये. आता चालू घडामोडींच्या बाबतीत जर म्हटलं तर याच्यामध्ये जागतिक लेवलवर आत्ताचा जर विचार केला तर युक्रेन आणि आता रशियाचं युद्ध चाललेलं आहे, ही एक मोठी घडामोड सध्या जगामध्ये चाललेली आहे. त्याच्यानंतर कोरोना जो आहे आपला, सॉरी कोरोना जो आहे, तर हा कोरोना एक महत्वाचा भाग याच्यामध्ये आपल्या दृष्टिकोनातून आहे की हा जागतिक पॅन्डेमिक आहे, म्हणजे जागतिक महामारी म्हणून तो आलेला आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या खेळाच्या स्पर्धा होत असतात, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्पिटिशन्स होत असतात, जसं मिस वर्ल्ड असेल, मिस युनिव्हर्स असेल, त्याच्यामध्ये कोण जिंकलं कोण हरलं. त्याच्यानंतर आहे ना वेगवेगळ्या प्रकारचे समस्या आहेत जगासमोर. आता त्याच्यामध्ये ओझोनचा लेअर झाला, पर्यावरणीय समस्या आहेत, लोकसंख्या वाढीशी रिलेटेड समस्या आहेत, त्याच्यानंतर आतंकवाद एक मोठी समस्या आहे. तर मग याच्यामध्ये जे काही गोष्टी घडत आहेत जागतिक लेवलला, ओके, तर मग तो सुद्धा एक महत्वाचा भाग आपल्या चालू घडामोडींमध्ये असतो. किंवा आहे ना बऱ्याचशा वेळेला आहे ना विज्ञानामध्ये काही नवीन नवीन शोध लागत असतात, टेक्नॉलॉजिकल काही ऍडव्हान्टेजेस होत असतात. त्याच्यानंतर काही काही लोक वेगवेगळ्या चळवळी चाललेल्या असतात. नंतर काही काही लोक आहेत ना त्यांच्या कंट्रीब्युशनने, जसं आता नोबेल पारितोषिक वगैरे जर म्हटलं तर नोबेल पारितोषिक असेल, रेमन मॅगसेसे पारितोषिक असेल, किंवा अजून वेगवेगळे म्हणजे सायन्टिफिक मधले रॉयल सोसायटी असेल, या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत यांच्याबद्दलच्या घडामोडी असतील, किंवा जागतिक स्तरावरची आंतरराष्ट्रीय संस्था जी युनो आहे, तर मग त्यांच्याबद्दलचे वेगवेगळे जे त्यांचे कायदे केले जातात जागतिक लेवलचे, तर त्याच्याबद्दलच्या गोष्टी असतात. आर्थिक काही घडामोडी असतात, WTO असेल म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असेल, तर या सगळ्या जागतिक घडामोडी येतात. भारताच्या स्तरावर जर म्हटलं तर मग याच्यामध्ये भारतामध्ये मग खेळ, नंतर आपल्या निवडणुका, आता महाराष्ट्र मागच्या याच्यामध्ये 5 राज्यांमध्ये निवडणुका झाल्यात, मग कोण जिंकलं कोण हरलं. त्याच्यानंतर प्रशासकीय काही वेगवेगळ्या योजना असतात लोकांच्या कल्याणासाठीच्या, खेळांबाबतीतल्या गोष्टी असतात. नंतर त्याच्यानंतर आताच बघा मागच्या आठवड्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र केसरी म्हणून त्या कोल्हापूरमध्ये ती स्पर्धा झाली, तर मग ती कोण जिंकलं. अशा या सगळ्या गोष्टी म्हणजे चालू घडामोडी असतात. कधी कधी ना मोठ्या मोठ्या दुर्घटना सुद्धा होत असतात, म्हणजे भूकंप होतील, पूर येतील, त्याच्यामध्ये हजारो लोकांचे प्राण जातात, नंतर आतंक बॉम्बस्फोट वगैरे अशा घटना घडत असतात. तर या सगळ्या चालू घडामोडी या विषयामध्ये येत असतात. आणि हे 3 लेवल आहेत त्याचे मित्रांनो, एक जागतिक लेवल, एक भारताची लेवल, आणि एक आपल्या राज्यस्तरीय घडामोडी. तर ह्याही तुम्ही याच्यावर पण तुमचं लक्ष असायला पाहिजे, याच्यावर प्रश्न विचारले जातात. दुसरं नागरिक शास्त्र. आता नागरिक शास्त्रामध्ये जर विचार जर केला तर मग याच्यामध्ये आपली जी राज्यघटना आहे तर मग तिचा प्राथमिक अभ्यास म्हणजे कसं की राष्ट्रपती आपल्या भारतातलं सर्वोच्च पद आहे. मग त्याच्यानंतर न्यायाधीश येतात, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, मग पंतप्रधान, मग त्यांचं मंत्रिमंडळ, मग त्याच्यानंतर नंतर मग संसद असते, मग मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणजे कोण, तर खासदार असतात. मग त्याच्यानंतर राज्य स्तरावर जर गेलो आपण तर मग त्याच्यामध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री, मग त्याच्यानंतर मंत्री परिषद, मग नंतर आमदार, नंतर त्याचं विधान परिषद, नंतर म्हणजे राज्यसभा, लोकसभा, विधानसभा, विधान परिषद, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येत असतात. ओके,
मग आता ह्या ज्या गोष्टी यांचं तुम्हाला नॉलेज असायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण पंचायत राज ह्या व्यवस्थेचा वापर करतो. म्हणजे आपल्याकडे जसं राष्ट्रीय स्तरावर आपण काय म्हणतो तर संसद आहे, तर राज्य स्तरावर विधान परिषद आहे, नंतर नाही सॉरी विधानसभा आहे, नंतर राष्ट्रीय स्तरावर राज्यसभा आहे, तर राज्य स्तरावर विधान परिषद आहे. त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था पण आहेत. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजे कसं तर याच्यामध्ये ज्यावेळेला महानगरपालिका आहे तर तिथं महानगरपालिकेची म्हणजे स्वतंत्र त्यांचं महानगरपालिकेचं स्वतंत्र स्थानिक स्वराज्य संस्था असतात त्यांच्या. ओके. त्याच्यानंतर झेडपी एक आहे म्हणजे जिल्हा परिषद एक आहे, नंतर पंचायत समिती आहे, ग्रामपंचायत लेवलला म्हणजे जे ग्रामपंचायत लेवलला आपली ग्रामसभा एक असते. तर मग ह्या ज्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मग याचे कोण त्याच्यामध्ये भाग घेऊ शकतं, कोण निवडणुकीला उभं राहू शकतं, मग त्यांचा कार्यकाळ काय असतो, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पण रिझर्वेशन्स असतात. आता जसं पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतीमध्ये जर विचार केला तर महिलांना 50% रिझर्वेशन आहे. ओके. त्याच्यानंतर वेगवेगळ्या जाती धर्मानुसार सुद्धा त्याच्यामध्ये रिझर्वेशन्स असतात. नंतर अधिकार कोणाला काय आहेत. म्हणजे आता साधा एक प्रश्न असतो आपला, ग्रामपंचायतीचा जो सरपंच आहे त्याला जर राजीनामा द्यायचा झाला तर तो कोणाला देईल, हा छोटासा प्रश्न आहे. पण तो घटनात्मक दृष्ट्या जर विचार केला तर त्याचं उत्तर आपल्याला असायला पाहिजे. त्याच्यानंतर राष्ट्रपतीला राजीनामा द्यायचा आहे तर त्याने कोणाला द्यायला पाहिजे, पंतप्रधानाला जर राजीनामा द्यायची वेळ आली तर तो कोणाला देईल. ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्याची नियमावली तयार केलेली आहे मित्रांनो. आणि ती सगळी नियमावली पंचायत राजचा कायदा आहे त्याच्यामध्ये लिहिलेली आहे किंवा आपली जी भारतीय राज्यघटना आहे त्याच्यामध्ये दिलेली आहे. मग हा जो सगळा नागरिक शास्त्राचा भाग असतो हा पूर्व परीक्षेचा एक अभ्यासाचा विषय आहे. ओके. त्याच्यानंतर इतिहास, याच्यामध्ये खास करून आधुनिक भारताचा आणि विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास याच्यामध्ये अभ्यासक्रम म्हणून असतो महाराष्ट्राचं एमपीएससी मध्ये. आता आधुनिक भारताचा इतिहास म्हणजे नेमका कोणता, भारताच्या इतिहासामध्ये जर आपण जर विचार केला तर अगदी प्राचीन काळापासून म्हणजे ज्याला आपण सिंधू नदीची जी आपलं ही होती, सिंधू नदीची जी सिव्हिलायझेशन म्हणजे काय तर जी संस्कृती होती, सिंधू नदीचं जे संस्कृती होती तेव्हापासून म्हणजे साधारणतः इसवी सन पूर्व 3000 वर्षापासून म्हणजे आतापासून जर विचार केला तर साधारणतः 5 ते 6000 वर्षापासूनचा इतिहास हा भारताचा इतिहास आहे. ओके. म्हणजे तसं खरं जर बघितलं तर जे मध्य प्रदेशमध्ये भीमबेटका म्हणून जे आहे तर तिथं 9000 ते 10000 पूर्वीचे रॉक पेंटिंग सापडलेले आहेत भीमबेटकामध्ये. तर तेव्हापासूनचा जो एकदम म्हणजे ज्याला अति प्राचीन इतिहास म्हणतो तेव्हापासून इतिहास आहे. पण तो इतिहास आपल्या एमपीएससी मध्ये आहे का तर नाही. तर आधुनिक भारताचा इतिहास, मग आधुनिक भारताचा इतिहास कोणता असतो तर खास करून आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे 1947 ला, तर ते 1947 पासूनचा जो भारत आहे मग त्याचा इतिहास प्रामुख्याने असतो. आणि महाराष्ट्राचा जो इतिहास आहे तो मात्र आपल्याला डिटेलमध्ये इतिहास आहे. मग महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिले मग सिंधू सिव्हिलायझेशनचं आपल्या महाराष्ट्रामध्ये काय स्थान होतं ते म्हणजे साधारणतः 5000 वर्षाचा इतिहास आपल्याला याच्यामध्ये विचारला जाऊ शकतो. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे जे सातवाहन लोक आलेत, राष्ट्रकुल आलेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर मग तो इतिहास आपल्याला याच्यामध्ये आपण तो इतिहास आहे. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचा एक महत्वाचा इतिहास, त्याच्या अगोदर सातवाहन जे डेनेस्टी होती किंवा त्याला आपण हे म्हणतो साम्राज्य म्हणतो, तर त्यांनी आपल्या महाराष्ट्रावर साधारणतः 400 वर्ष राज्य केलं. मग त्या राज्यामध्ये कोणकोणते राजे झालेत त्याचा एक इतिहास आपला महत्वाचा भाग असतो. त्याच्यानंतर मग शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. त्याच्यानंतर पेशव्यांनी खूप मोठं काम केलं. म्हणजे आपल्या पेशव्यांनी तर आहे ना अगदी अटकेपार म्हणजे तिकडं पाकिस्तानामध्ये जाऊन आपलं मराठ्यांचं राज्य तिथं स्थापन केलं, दिल्ली काबीज केलं. हा सगळा जो इतिहास आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या इतिहासाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये संयुक्त महाराष्ट्र हा एक खूप महत्वाचा भाग आहे. ती चळवळ असेल किंवा त्याच्या अगोदरचं बॉम्बे राज्य असेल त्याच्यापासून आपण जे गुजरात एक झालं आणि त्याच्यानंतर एक महाराष्ट्र एक राज्य झालं तर तो इतिहास असेल. मग संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल. आपण महाराष्ट्र हे जे 4 सेशन जे आपण घेणार आहोत ना त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासावर एक स्वतंत्र सेशन आपण नंबर 3 घेणार आहोत.
ओके, त्यावेळेला आपण महाराष्ट्राच्या इतिहासावर आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत, तो भाग आहे. परंतु आज म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कोणता भाग आहे तो याच्यामधून आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. भूगोलाचा जर विचार जर केला तर मग याच्यामध्ये पृथ्वी, मग नंतर जगातील विभाग, जागतिक विभाग, मग त्याच्यामध्ये मग टुंड्रा प्रदेश असेल किंवा गवताळ प्रदेश असेल, विषुववृत्तीय प्रदेश असेल, अंटार्क्टिक मधला म्हणजे ध्रुवीय प्रदेश असेल, अक्षरवृत्त रेषांश, ह्या ज्या काही गोष्टी आहेत तो भाग असेल. पर्जन्यमान कसं आहे जागतिक स्तरावरचं, महाराष्ट्र स्तरावरचं, आपलं सह्याद्रीचा जो सह्याद्रीमुळे कसं आपलं दोन म्हणजे महाराष्ट्र कसा विभागला गेलेला आहे, कोकण आणि उर्वरित याच्यामध्ये त्याचा परिणाम पर्जन्यावर कसं झालेला आहे. त्याच्यानंतर तिकडं आपल्या भूगोलामध्ये मग किती वेगवेगळे विभाग आहेत, पिकं कोणते आहेत, नंतर शहरं कोणकोणते प्रमुख आहेत, नद्या, उद्योगधंदे यांचा भाग त्याच्यामध्ये येतो. अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जर म्हटलं तर भारतीय अर्थव्यवस्था हा एक महत्वाचा भाग आहे आणि शासकीय अर्थव्यवस्था हा एक भाग. मित्रांनो तुम्हाला आहे ना पहिल्यांदा तुम्ही हा भाग ऐकलेला असेल कदाचित. शासकीय अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था आपण ऐकत राहतो, म्हणजे शेती कशी आपल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये शेतीचा किती कॉन्ट्रीब्युशन आहे, राष्ट्रीय उत्पन्न कुठून आपल्याला येतं, त्याच्यानंतर परकीय व्यापार कसा आहे म्हणजे आयात निर्यात कसं आहे, बँकिंग कसं आहे, लोकसंख्येची कसं विभागणी, म्हणजे आता म्हटलं तर उत्तर प्रदेश हे इथं लोकसंख्या सगळ्यात जास्त आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या बाबतीमध्ये आपण जर विचार केला तर महाराष्ट्र 2 नंबरला आहे. आपण एरिया वाईज 3 नंबरला आहोत, पण लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून 2 नंबरला आहोत आपण महाराष्ट्रामध्ये. तर मग लोकसंख्येचं कसं आहे, दारिद्र्य कसं आहे, हा एक भाग आहे याच्यामध्ये. आणि शासकीय अर्थव्यवस्था म्हणजे कसं तर दरवर्षी आहे ना केंद्र शासन सुद्धा त्याच्यामध्ये बजेट डिक्लेअर करत असतं. ओके, आणि मग केंद्र शासन ज्या वेळेला बजेट डिक्लेअर करतं तर मग ते जे पैसे जे डिक्लेअर केले जातात तर ते शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणं, कोणत्या विभागाला किती पैसे दिले गेलेले आहेत, त्याच्यानंतर त्याचं व्यवस्थित लेखा ठेवणं. लेखा म्हणजे काय तर त्याचं अकाउंटिंग प्रॉपरली करणं आणि त्याचं लेखा परीक्षण. अजून लेखा परीक्षण म्हणजे काय की गव्हर्नमेंट साईडला लाखो कोटींचे व्यवहार होत असतात, मग त्याच्यामध्ये ना खूप मोठे मोठे घोटाळे होत असतात. मग हे घोटाळे आपल्याला कसे त्याचं पण आहे ना ऑडिट केलं जातं. तर ही सगळी शासकीय अर्थव्यवस्था आपल्याला अभ्यासामध्ये असते. ओके, नंतर सामान्य विज्ञान जे आता तुम्ही शाळेमध्ये शिकतात, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र, हा सुद्धा आहे ना प्रिलिमचा खूप महत्वाचा एक अभ्यास विषय. आणि त्याच्यानंतर एक विषय असतो अजून आपला, तो म्हणजे बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित. आता जसं तुम्हाला बुद्धिमापन तुम्ही ज्या वेळेला याच्या परीक्षा देतात कोणत्या तर 5वी मध्ये जी आपली स्कॉलरशिपची परीक्षा असते तर त्याच्यामध्ये तुम्हाला बुद्धिमापन, अंकगणित ह्या गोष्टींच्या मग वेगवेगळ्या कसोट्या असतात. तर याच्यावर आधारित पण आहे ना म्हणजे साधारणतः 25% सिलेबस त्याच्यावरच असतो का मित्रांनो, हा पण एक भाग तुम्ही लक्षात घ्या. आणि अशा पद्धतीने ना प्रिलिम मध्ये मग अंकगणितामध्ये काय असतं तर याच्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी हे गोष्टी असतात. आता टक्केवारीमध्ये पण कसं की नफा तोटा, किती टक्के नफा झाला काय वगैरे ह्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. आणि बुद्धिमापनामध्ये किती आपण लवकर विचार करतो आणि त्याचं उत्तर आपण कसं देतो. म्हणजे आता उदाहरणार्थ जर द्यायचं जर झालं तर त्याच्यामध्ये कसे प्रश्न असतात की आरशामध्ये ही वस्तू कशी दिसेल, ओके, किंवा 3-4 गोष्टी समान असतील आणि त्याच्यामधलं वेगळं चित्र ओळखणं, असे वेगवेगळे ना बुद्धिमापनच्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. ओके, जे तुम्हाला स्कॉलरशिप मध्ये पण असतात. तर असा हा जनरल सिलेबस असतो स्पर्धा परीक्षांचा, पूर्व परीक्षेचा. मेन्स मध्ये जर गेलो आपण तर मेन्स ही जी परीक्षा असते ही 400 मार्कांची असते आणि त्याच्यामध्ये 2 पेपर असतात. पहिला जो असतो तो म्हणजे त्याच्यामध्ये 200 मार्काचे जे असते तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने 3 विषय असतात, मराठी, इंग्लिश आणि सामान्य ज्ञान. मराठीमध्ये जर गेलात तुम्ही तर मराठीमध्ये 100 मार्काचा पेपर असतो, इंग्लिशमध्ये 60 मार्काचा असतो आणि सामान्य ज्ञानासाठी तिथं 40 मार्क असतात. ओके, आणि सामान्य क्षमता हे मुख्य परीक्षेचं सांगतोय बरं का मी. सामान्य क्षमता चाचणी व पदांच्या कर्तव्यासाठी जे काही आवश्यक ज्ञान असतं तर त्याची ही 200 मार्काची परीक्षा असते आपली. आता मराठीचा जिथपर्यंत विषय येतो तर मग त्याच्यामध्ये
सर्वसामान्य शब्दसंग्रह म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द या गोष्टी असतात. त्याच्यामध्ये वाक्यरचना एक असतात आपले, म्हणजे नंतर व्याकरण असतं, म्हणी व वाक्यप्रचार यांच्याबद्दलची माहिती त्याच्यामध्ये दिलेली असते. याच्यावर प्रश्न विचारले जातात. इंग्लिशमध्ये जर गेलो तर मग कॉमन व्होकॅब्युलरी म्हणजे कसं की तसंच मराठीमध्ये जसं आहे तसंच समानार्थी शब्द, सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणजे ज्याच्यामध्ये आपण काळ पण असतात, म्हणजे जसं पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स, प्रेझेंट टेन्स ह्या गोष्टी असतात, ग्रामर असतात, नंतर आयडम्स आणि फ्रेजेस असतात, ह्या इंग्लिशमध्ये असतात. आणि सामान्य ज्ञानामध्ये पुन्हा तोच विषय कोणता, तर चालू घडामोडी असतील जागतिक स्तरावरच्या. माहितीचा अधिकार हा एक खूप महत्वाचा विषय आहे, जो 2005चा जो माहितीचा अधिकार आहे आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम म्हणजे 2015चा याचं एक असतं. त्याच्यानंतर संगणक आणि माहिती तंत्रज्ञान म्हणजे तुम्हाला वर्ड, एक्सेल याच्याबद्दलचं नॉलेज असायला पाहिजे. सामान्य आपण जे वापरतो कॉम्प्युटर त्याच्याबद्दल माहिती असायला पाहिजे. सायबर गुन्ह्यांबद्दलची माहिती असायला पाहिजे. तो एक सब्जेक्ट दिलेला मेन्स परीक्षेसाठी. प्रिलिमला हे विषय नाही आहेत. त्याच्यानंतर मेन साठी मग अजून जो 200 मार्काचा जो पेपर आहे, मग त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, बुद्धिमापन म्हणजे बुद्धिमापन चाचणी, भारताची राज्य घटना त्याच्यावर डिटेलमध्ये मग मात्र, नंतर शासकीय यंत्रणा, केंद्र सरकार, नंतर राज्य सरकार, वेगवेगळे विभाग त्याच्याबद्दलची माहिती, जिल्हा प्रशासन कसं चालतं, तालुक्याचं प्रशासन कसं चालतं, गावाचं प्रशासन कसं चालतं याच्याबद्दलची माहिती. न्यायमंडळ म्हणजे कसं, तर जी आपली न्याय व्यवस्था आहे भारताची, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय, त्याच्यानं अजून वेगवेगळे न्यायालय असतात. म्हणजे आता ग्राहकांचे जे काही अडचणी असतात त्याच्यासाठी स्वतंत्र ग्राहक न्यायालय आहे. त्याच्यानंतर कौटुंबिक पातळीवरचं वेगवेगळं न्यायालय असतं. आता सीबीआयचं जर म्हणाल तुम्ही, म्हणजे जो सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन ब्युरो जो आहे तर त्याचं स्वतंत्र न्यायालय आहे. आयबीचं म्हणजे आयडीचं स्वतंत्र न्यायालय आहे. असे जे वेगवेगळे जे न्याय व्यवस्था आहे आपल्या भारताची, तिचा एक अभ्यास असतो. नियोजन हा खूप महत्वाचा भाग आहे बरं का. म्हणजे ज्या वेळेला पंचवार्षिक योजना हा आपल्या भारताच्या नियोजनामधला खूप महत्वाचा भाग आहे. मग त्याच्यामध्ये उद्दिष्ट निश्चिती असते, पैशांचं अलोकेशन असतं, मग त्याच्यामध्ये कोणते आपल्याला दारिद्र्यावर किती लक्ष केंद्रित करायचं, ज्या समस्या आहेत आपल्या राष्ट्रासमोरच्या ज्या समस्या आहेत, दारिद्र्य आहे, त्याच्यानंतर बेरोजगारी आहे, त्याच्यानंतर दारिद्र्य, बेरोजगारी, पर्यावरण, ह्या ज्या वेगवेगळ्या ज्या समस्या आहेत, तर मग त्याचं नियोजन ह्या पंचवार्षिक योजनांमध्ये केलं जातं. आणि मग या पंचवार्षिक योजनांचं मग त्याच्यामध्ये फंड अलोकेशन कसं केलं जातं, राज्याची जबाबदारी किती, केंद्राची जबाबदारी किती, अधिकारांचं विकेंद्रीकरण कसं, हे सगळ्या गोष्टी या मेन्स परीक्षेमध्ये असतात. तुम्ही आता हे ना जस्ट माझं तुम्हाला काय सांगणं आहे की तुम्हाला या गोष्टी किती लक्षात येतात हा पण एक भाग हळूहळू तुमच्या लक्षात येईल, कारण तुमची अजून त्याच्यामध्ये तयारीच नाहीये. ओके, तुम्हाला हे समजायचंय, पण मी आज तुमच्या डोक्यामध्ये त्याचा एक ओव्हरऑल जो जो आवाका आहे ना, तो कुठं ना कुठं त्याची एक ओळख व्हावी तुम्हाला, या उद्दिष्टाने आतापर्यंत मी हे तुम्हाला सर्व माहिती दिली आहे. आणि आता मी इथं थोडस थांबतोय, कारण अजून डीप मध्ये मुद्दाम जात नाही की जेणेकरून ते आपल्या डोक्यावरूनही नको जायला. ओके, आपण थोडं 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 ज्ञान घेत राहू. वर्षभर याच्यावर आपण काही ना काहीतरी गोष्टी आपण करत राहू, हा पण एक भाग आहे. आणि आता खास करून आपण तुमचे जर काही स्पेसिफिक जर काही प्रश्न असतील तर ते आपण पुढचे 15 जे मिनिटं आहेत ते आपण त्याच्यासाठी आपण समर्पित ठेवणार आहोत. तर आता याच्यामध्ये काही मुलांनी हात वर केलेले आहेत. तर मित्रांनो, मी ज्यांचं नाव विचारेल तर त्यांनीच एक सांगा, ज्यांचे ज्यांचे नाव असेल त्यांचं आपण ते एक एक प्रश्न घेणार आणि त्यांच्या प्रश्नांचं उत्तर देणार. आणि त्याच्यानंतर मग म्हणजे गडबड गोंधळ पण होता कामा नये या दृष्टिकोनातून आपण नियोजनात्मक पद्धतीने ही प्रश्नोत्तराचा जो प्रश्न आपला जो आता सेशन सुरू होत आहे ते आपण हँडल करू. तर याच्यामध्ये मी सर्वात पहिले विजय सुनील पाटील म्हणून आहेत, त्यांनी प्रश्न विचारावा असं मी त्यांना म्हणेन. हॅलो. हा बोल. हा सर, ते एमपीएससी आपण मराठी पण देऊ शकतो ना सर? हो, आणि आता युपीएससी मध्ये असं पण काही काही केलेलं आहे की जे
रिजनल लँग्वेजेस आहेत, म्हणजे आता मराठी हे आपले रिजनल लँग्वेज आहे. MPSC ची तसं पूर्वी आहे ना इंग्लिश आणि हिंदी या 2 लँग्वेजेस मध्येच त्यांचे मेन्सचे पेपर असायचे किंवा प्रिलिम असायची, परंतु आता आपल्या स्टेट लँग्वेजेस मध्येही काही काही परीक्षांसाठी त्यांनी अलाउ केलेलं आहे. बरोबर. आणि सर ते आता UPSC आपण मराठीत पण देऊ शकतो का? हो हो, देऊ शकतो. आणि इंटरव्ह्यू पण मराठीत होऊ शकते का? आणि त्याच्यामध्ये ना त्या परीक्षेमध्ये जर तसं अलाउड असेल तर तसं आहे, परंतु इंटरव्ह्यू ना इंग्लिश आणि हिंदी मध्येच आहे. बरोबर. आणि सर ते आपले प्री केव्हा चालू होणार सर आपले? त्याच्याबद्दल आहे ना आपण मी ते सगळ्यात शेवटी सांगतो. ते 5 जूनला होणार आहे. तरी पण आता आहे ना फक्त MPSC आणि UPSC रिलेटेड काही प्रश्न असतील तर तेच विचारा का मित्रांनो. हो बरोबर. आणि आता आपल्याला तर 10वी पासून तयारी करायची असेल, MPSC कशी करायची सर तयारी? ते पुढच्या आठवड्यामध्ये सांगणार आपण तयारी कशी करायची. ते पुढच्या आठवड्याचं जे आपलं सेमिनार आहे ते त्याच्यावरच आहे. आता मी फक्त तुम्हाला ओळख दिलेली आहे की काय काय विषय असतात. पुढच्या आठवड्याचा आपला 1 तासाचं जे सेशन असणार आहे ते स्पेसिफिक त्या विषयांची तयारी आपण कशा पद्धतीने करावी याच्यासाठीच असणार आहे. बरं, तुझा एक जो प्रश्न आहे त्याचं उत्तर मी आत्ताच देऊन टाकतो. आपण पण आहे ना द ऑफिसरच्या माध्यमातून प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू हा पॅटर्न आपण घेतलेला आहे. तर आपली प्रिलिम परीक्षा ही 5 जूनला होणार आहे. त्याच्यानंतर मेन्स परीक्षा ही आपली 10 जूनला होणार आहे आणि त्याच्यानंतर आपले इंटरव्ह्यूच्या तारखा तुम्हाला नवीन डिक्लेअर केल्या जातील. ओके. आणि सर ते आपलं सर्वे झालेले ना आणि त्याच्यानुसार थांब विजय, प्रत्येक विद्यार्थ्याने ना जास्तीत जास्त 2च प्रश्न विचारा. ओके. बाकीचे प्रश्न आपण यांना वाटलं एखाद्या सेशन नंतर घेऊ. हो चालेल सर. हा, तर मी आता तू थोडस विजय थांबशील असं मला वाटतं. आपण पुढच्या मुलाकडे जाऊ. आता वीरभद्र सातले यांनी प्रश्न विचारायचा आहे आता. तर परीक्षा केव्हा राहील सर? आपली परीक्षा जी असणार आहे ती 5 जून ला प्रिलिम असणार आहे, 10 जूनला आपली मेन्स परीक्षा असणार आहे. आणि एकच प्रश्नाचं जर उत्तर दिलं गेलं ना पुन्हा तो कृपया प्रश्न विचारू नका. हा वीरभद्र बोल. ते तुम्ही काढून टाकतात म्हटलं ना, ते काढून टाकतात कस का सर? म्हणजे काही मुलांना सिलेक्ट करतात, 33 मुलांना सिलेक्ट करतात म्हणला, ते काढून कसं परीक्षा घेतात का? हा, त्याला कट ऑफ म्हटलं जातं. कट ऑफ म्हणजे कसं असतं मित्रा, ते काढून नाही टाकलं जाते. ती एक चाळणी परीक्षा असते. म्हणजे आता उदाहरणार्थ असं समजून घे की 100 प्रश्न विचारले आणि काही मुलांना ना 5च मार्क पडलेत समज. ओके. तर मग ते 5 मार्क वाल्यांना घेण्यापेक्षा वरचे जे 50 जे आहेत ना त्यांना ते पुढे मेन्स परीक्षेसाठी त्यांना सिलेक्ट केलं जातं. हा ओके. पुढचं ओप्पो A5 म्हणून आहे. तुमचं नाव काय आहे तर त्यांनी आता सांगायचं. ओप्पो A5. सर मी शुभदा शांबवले. हा बोल शुभदा बोल. सर मी विश्वास पाटलांचं एक भाषण ऐकलं होतं, त्याच्यामध्ये ते म्हणत होते की आपल्याला जास्तीत जास्त मार्काला एक एसे असतो एका विषयावर लिहायचा, तर तो कोणत्या एक्झाम मध्ये असतो, प्रिलिम्स मध्ये का मेन्स मध्ये? प्रिलिम मध्ये नाही, तो मेन्स मध्ये असतो. आणि सर प्रश्नांचं स्वरूप नक्की कसं असतं, किती प्रश्न असतात प्रत्येक विषयाबाबतचे? मेन्स परीक्षेमध्ये का? हो सर, दोन्ही मध्ये सुद्धा. त्यांचे ना आता युपीएससीचं जर म्हटलं तर तिथं आपल्या युपीएससी मध्ये ना 400 मार्काचे असतात, 2 पेपर असतात तिथं. ओके. हो सर. हा, ठीक आहे, धन्यवाद. बरं, नंतर एक किमया आरोटे म्हणून आहे. सर माझा अजून एक प्रश्न होता. हा बोल. आपण जी आपली 5 जूनला आणि 10 जूनला परीक्षा घेणार आहे त्याचं स्वरूप काय ते सांगा सर. ते आपले ना MCQच असणार आहे बरं का. बंद कर ना. प्रिलिम आणि मेन्सचं जे आपलं जे असणार आहे ना, ओके, तर ते आपलं MCQच असणार आहेत. आता जे तुम्ही जे प्रॅक्टिस असाइनमेंट जे देतात ना, ओके, त्या पद्धतीमध्येच राहील ते आपलं. हो सर. आणि त्याच्याशी रिलेटेड आहे ना अजून काही इन्फॉर्मेशन तुम्हाला
परीक्षेच्या अगोदर तिथं आपल्या ऍप मध्ये दिली जाईल. ओके सर, थँक्यू. ओके, थँक्यू. नंतर किमया आरोटे म्हणून आहे. हो सर, मी किमया आरोटे बोलतीये. हा, बोल. त्या growing.app मध्ये जे ऑनलाईन सेमिनार्स आहेत त्याचा समजलं नाही ते काय नक्की. ते आता कसं आहे की आता तुम्हाला आहे ना, आजचा जो सेमिनार झाला आपला किंवा जे ऑनलाईन जे सेशन झालं आपलं, त्याच्या लिंक्स वगैरे त्याच्यामध्ये दिल्या गेलेल्या आहेत तिथं, फक्त बाकी काही नाही द्यायचं दुसरं. हा, आणि सर आहे ना, असाइनमेंट चॅलेंज मध्ये जे चॅलेंज टाकतात ना मुलं, पण त्याच्यात मला एकदा क्वेश्चन होता GF चा फुल फॉर्म काय, पण असा क्वेश्चन कोणी म्हणजे याच्यात विचारतं का? हा, आता हा एक भाग बरं झाला, तू खूप किमया छान प्रश्न विचारला असा का. याच्यामध्ये ना एक गोष्ट अशी लक्षात घ्या, मुलांनी खूप चांगला प्रयत्न करतायत असाइनमेंट चॅलेंज तयार करण्याचा, विद्यार्थी खूप चांगला प्रयत्न करतायत, परंतु काही प्रश्नांमध्ये मात्र ते गडबड करतायत. ओके, म्हणजे उदाहरणार्थ कसं की प्रश्नच चुकीचा विचारला जातोय. त्याच्यानंतर तर जे आहे ना उत्तर, म्हणजे 2 उत्तर असलेलं ऑप्शन त्याच्यामध्ये दिलंय. उदाहरणार्थ असं समजा की भारताचे पंतप्रधान कोण, तर त्याच्यामध्ये आता नरेंद्र मोदी हे आपले भारताचे पंतप्रधान आहेत, तर मग ते 2 ऑप्शन नरेंद्र मोदी नावाचे राहते. अशी पण काही चुका करतायत, ते आमच्या लक्षात येत आहेत. ओके, पण आम्ही ह्या वर्षी त्याच्यावर ना खूप काही फोकस केलेला नाही, आपण गाईडलाईन नाही दिलेला आहे. पुढच्या वर्षी मात्र आपण ते अजून चांगल्या पद्धतीने करू. या वर्षी आम्हाला हा पण एक भाग आम्ही बघत होतो की विद्यार्थी त्याला कशा पद्धतीने रिॲक्ट होत आहे. पण आनंदाची गोष्ट अशी आहे की आतापर्यंत 160 पेक्षा जास्त आपल्या असाइनमेंट चॅलेंज विद्यार्थ्यांनी बनवलेले आहे. आणि किमयाला त्या प्रश्नाला उत्तर देताना मी आपल्या सर्वांना एक सांगू इच्छितो की असाइनमेंट चॅलेंज बनवताना व्यवस्थित प्रश्न टाका आणि व्यवस्थित ऑप्शन्स पण द्या त्याच्यामध्ये. ओके, जेणेकरून ना विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन क्रिएट होणार नाही. सर, मला अजून एक क्वेश्चन आहे. हा, बोल. सर, एक्झामला किती मार्क्स असतील? 200 मार्काची राहील आपली प्रिलिम. मेन एक्झाम? मेन एक्झाम पण 200 मार्काची राहील. ते सांगू ना आम्ही तुम्हाला, वेळोवेळी आपल्या ऍप मध्ये अपडेट्स येत राहतील ते. हा सर. तर मला एक सांगा बरं, एक थोडासा जनरल क्वेश्चन आहे. आजचं जे सेशन होतं ते तुम्हाला कसं वाटलं बरं? माहितीपूर्ण वाटलं का ते? हो सर. खूप छान सर. खूप छान होतं. हो सर. अरे वा वा वा, धन्यवाद धन्यवाद. तुमच्या प्रतिक्रिया ऐकून मला उत्साह आला का मित्रांनो. अगदी. चला, आता आपण पुढच्या आपल्या यांच्याकडे जाऊया. ज्योती काळे म्हणून आहेत. हा सर, माझा क्वेश्चन असा होता की जो आपल्याला अभ्यास करायचा आहे प्रिलिम मेन इंटरव्ह्यू साठी, त्यासाठी फक्त त्या growing.app मध्ये जो महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, अर्थशास्त्र महाराष्ट्राबद्दल, तेवढंच करायचं का त्या किंवा बाहेरचं काय करायचं एक्स्ट्रा वगैरे? गरज आहे महाराष्ट्राचं तिथूनच करा. चालू घडामोडींसाठी तुम्ही ना बातम्या वगैरे बघा, पेपर वाचा. ओके, त्याच्यातले प्रश्न येणार आहेत. ओके ओके, आणि 60% प्रश्न तर तुमच्या सिलेबस वरचेच असणार आहे. म्हणजे सध्या तरी ते महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल आणि अर्थशास्त्र हेच करायचं ना? म्हणजे बरोबर. महाराष्ट्राचे जनरल नॉलेज वर तुम्ही द्या. महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्रातले शहर वगैरे वगैरे जनरल. हो, चालेल सर, थँक्यू. ओके, थँक्यू. त्याच्यानंतर पुढचं आहे शुभदा श्याम बौले म्हणून आहे. सर, मी प्रश्न विचारले होते मी. ओके, मग तुझं नाव गेलं ते, ठीक आहे. नंतर ओप्पो A12 म्हणून एक आहे. येस सर, मी वेदांत चिकणे. माझा हा प्रश्न आहे की आपली जी प्रिलियम आणि मेन एक्झाम आहे त्याचा टाइम काय आहे? तो आहे ना बेटा, ते 5 तारखेला दिवसभरामध्ये तुम्हाला केव्हाही देता येणार आहेत. येस सर, आणि मेन्स एक्झाम? तसंच राहील ती 10 तारखेला. येस सर, थँक्यू. धन्यवाद. ओके, थँक्यू. त्याच्यानंतर कृष्णा MB म्हणून आहेत.
गुड इव्हनिंग सर, माझं नाव कृष्णा आहे. तर माझा एक असा प्रश्न होता की अगर आपण आय एस बनलो तर आय एस बनून आपण सायंटिस्ट बनू शकतो का रिसर्च साठी? हो, अतिशय चांगला प्रश्न विचारला तो. आता याच्यामध्ये हाच प्रश्न आहे ना मला 2-3 दिवसापूर्वी अजून एका स्टुडंटने विचारला होता. आता याच्यामध्ये कसं असतं की गव्हर्नमेंटच्या आहेत ना, याच्या पण खूप सारे इन्स्टिट्यूट्स आहेत रिसर्च बेस मध्ये. म्हणजे जसं आता बाबा डिपार्टमेंट्स आहेत, जसं आहे ना इस्रो आहे, ओके, त्याच्यानंतर ॲटॉमिक एनर्जी आहे, त्याच्यानंतर वेगवेगळ्या अजून रिसर्च इन्स्टिट्यूट्स आहेत. तर यांच्यामध्ये प्रशासकीय अधिकारी जे असतात, ओके, म्हणजे तुम्ही ना सायंटिस्ट असणं प्लस तुम्ही आय एस होणं, हा तुम्हाला आता इस्रो जर असेल ना तर इस्रो मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इस्रोचे जे प्रमुख आहेत ते सायंटिस्ट पण लागतील आणि त्यांना प्रशासकीय अनुभव असेल तर अतिउत्तम राहील. ओके, हा जो भाग आहे तिथे त्यांना तो उपयोग होऊ शकेल. परंतु खास करून आय एस ही जी परीक्षा घेतली जाते ती जे जिल्हाधिकारी आहेत, ओके, म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस म्हणतात त्याला. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस म्हणजे काय, की तुमचं मॅनेजमेंट रिलेटेड गोष्टी असतात सगळ्या. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस साठीच ती आहे. म्हणजे कलेक्टर हे जे पद आहे ना याच्यासाठी ती प्रामुख्याने घेतली जाते. परंतु काही काही जे स्पेसिफिक डिपार्टमेंट्स आहेत तिथे मात्र त्याचा उपयोग होऊ शकतो. ओके सर. ओके, त्याच्यानंतर आहे ना वरदायन नाही काय ते नाव, डाळिंबकर जे आहे ना त्यांनी प्रश्न विचारायचा आहे. येस सर, गुड इव्हनिंग. मला विचारायचं होतं की आपली जी ऑफिसर एक्झाम आहे त्याच्याबद्दल मी क्वेश्चन विचारू शकते का? हा, विचार ना. हा सर, आपली प्रिलिम जी एक्झाम असणार आहे ते आणि मेन्स एक्झाम दोन्हीचे मार्क्स किती असणार आहेत आणि किती क्वेश्चन असणार आहेत त्याच्यामध्ये आहे ना 100 क्वेश्चन्स असतील आणि प्रिलिम मध्ये जे असणार आहेत त्याच्यातून काही कट ऑफ होईल आणि मग मेन्सला काही सिलेक्टेड स्टुडंट जातील. मेन्स मध्ये पुन्हा काहीतरी कट ऑफ होईल आणि त्याच्यातून काही स्टुडंट्स मग इंटरव्ह्यूला जातील. ओके, तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय का बरं? नाही सर, मला आवाज आला नव्हता, तुम्ही परत रिपीट कराल? हा, तर आहे ना आपली 100 मार्काची परीक्षा असणार आहे. ओके, आणि प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू मध्ये कट ऑफ फोन होणार आहे. ओके, आणि मग कट ऑफ नंतर तुम्हाला मग इंटरव्ह्यू साठी सिलेक्शन होईल. ओके सर. आणि सर जसं आता ह्या असाइनमेंट्स मध्ये होतं की एका क्वेश्चनला 30 सेकंड्स मध्ये तुम्हाला आन्सर द्यायचं होतं, तसं त्याला काही आहे? हो, तसं राहील. त्याचं कारण असं आहे की तुम्ही ना त्याच्यामध्ये म्हणजे कॉन्सन्ट्रेटेडली तो प्रश्न सोडवावा. आणि अजून एक भाग आहे की आता तुम्ही घरून परीक्षा देणार आहात, बरोबर? तर मग घरून ज्यावेळेला तुम्ही परीक्षा देताय तर तुम्ही इंटरनेट समोर घेऊन बसलेला आहात का काय बसलेला आहात हे आम्हाला कळणार नाहीये, बरोबर? तर मग त्या केसमध्ये तो एक टाइमचा कंपोनेंट राहणार आहे तो तिथं. हा, चालेल. आता पुढचा प्रश्न लिमिट आहे ते का साधारणतः ते आम्ही तुम्हाला सांगू ना त्यावेळेला. हॅलो. ठीक आहे, हा, आता पुढचा प्रश्न आहे शौर्य म्हणून आहे, शौर्य हडवले. हो सर. माझा प्रश्न आहे की जी आपली मेन्सची एक्झाम असणार आहे ती किती वाजता आपल्या ऍपवर टाकली जाणार आहे? ती सकाळीच टाकली जाईल जसं असाइनमेंट येतात ना. ओके, आता जशी असाइनमेंट येते तशी सकाळीच ती केली जाईल आणि तुम्हाला ती दिवसभरामध्ये ती सॉल्व्ह करायची राहील. ओके सर. विचारू का प्लीज? एक मिनिट थांबा प्लीज. तू हात उंच करून ठेव. त्याच्यानंतर आता पुढचा प्रश्न जातोय माझा, तो जातोय देवीदास शिरसाट. गुड इव्हनिंग सर, माझं नाव निकिता आहे. हा, बोल. हा, निकिता बोल. सर, माझा प्रश्न हा होता
की मेन्स मध्ये म्हणजे जर आपण कट ऑफ मध्ये आलो तर मग किती जणांना सिलेक्ट केलं जाईल कमीत? ते थोडस आहे ना, म्हणजे जे एमपीएससीचे आणि युपीएससीचे नियम आहेत आपण तेच लावण्याचा प्रयत्न करू, परंतु मेन्सला पण आहे ना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना चान्स देण्याचा आमचा विचार राहील बरं. ओके. आणि सर आणि आपल्या ह्याच्यात बघा असाइनमेंट चॅलेंज मध्ये आन्सर्स खूप मोठे मोठे असतात ना, तर मग एखाद्या प्रश्नाचे तर मग सबमिटचा हे खाली चाललं जातं ऑप्शन, तर मग ते आपल्याला क्लिकच करता येत नाही, त्याच्यामुळे आन्सर जरी येत असलं तरी आपल्याला हे करता येत सबमिट नको. ओके ओके ओके, नाही बरं झालं हा मुद्दा तू आमच्या लक्षात आणून दिला, तो आपण ऍप मध्ये दुरुस्त करूया. धन्यवाद निकिता. आणि सर महाराष्ट्राचा जो इतिहास आहे तो फ्री मध्ये भेटणार आहे का ते? हो, तो ऑलरेडी तुम्हाला ओपन करून दिलेला ना फ्री मध्ये. ऍप अपडेट करून घ्या तो तुम्हाला मिळेल. सर मी खूपदा अपडेट केलेला ऍप पण मला भेटलाच नाहीये तो. नाही मग तू एक काम करशील, माझा नंबर लिहून घे, तू मला ना मेसेज करशील व्हॉट्सअपला. ओके सर, मी नंबर लिहून घेते. 82370 सर 82370 82801 82801. ओके सर, मी तुम्हाला मला मेसेज करशील आणि मग मी तुला ते एकदा चेक करून रिप्लाय करेल. सर माझ्याकडे त्याचं सोल्युशन आहे सध्या. बरं थांब एक मिनिट. हा, आता पुढचं आहे शेवाळे के एन लर्न ड्रॉइंग. हॅलो सर, मी सरगम कमलाकर शेवाळे बोलते. हा सर, तुम्ही जे निगेटिव्ह मार्किंग सांगितली ते समजलं नाही मला. निगेटिव्ह आपण ऍक्च्युली ना, निगेटिव्ह कसं असतं की आपण ज्या वेळेला युपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षा देतो ना, तर त्यावेळेला तिथे निगेटिव्ह मार्किंग सिस्टम्स असतात. म्हणजे जर तुमचं उत्तर जर चुकलं, ओके, तर तुमचे मार्क्स कमी होतात. जनरली कसं असतं की आता उदाहरणार्थ मी 5 प्रश्न आहेत मला विचारलेले, 5 प्रश्नापैकी जर मी 3 बरोबर जर दिलेत आणि 2 चुकीचे दिलेत, तुम्ही जे आता आपल्या शाळेच्या परीक्षा देतात तर 3 बरोबर दिले तर 3 मार्क्स तुम्हाला मिळतील, 2 तुम्ही चुकलात तरी तुम्हाला त्याचे मार्क कमी होत नाहीत, म्हणजे त्याला निगेटिव्ह मार्किंग सिस्टम नाही येते. परंतु एमपीएससी मध्ये कसं असतं किंवा युपीएससी मध्ये पण जर तुमचे जर उत्तर चुकलेत तर ते तुमचे जे 3 मार्क तुम्हाला मिळाले त्याच्यामधून ते जेवढे उत्तर चुकलेले आहेत ना त्याचे तेवढे 25% ते मार्क कमी कमी होत राहतात. ओके, म्हणजे जर चुकीत उत्तर न देणं हे तिथं जास्त फायद्याचं असतं. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण काय करतो, म्हणजे असं तुक्का लावतो की अरे हा काहीतरी अंदाज घेणार आणि तिथं करणार, उत्तर देणार, तर ते घातक असतं एमपीएससी आणि युपीएससी मध्ये. तिथं हाच एक भाग असतो, जेवढे येतात तेवढे द्या, कारण जर तुमचं उत्तर चुकलं तर तुमचे मार्क्स कमी होत राहतात. ओके, असं असतं तिथं. आपल्या शाळेच्या परीक्षांमध्ये कसं असतं, चुकलं तर 0 मार्क्स मिळतील पण वजा होत नाहीत. हा पण एक भाग लक्षात घ्या, त्याला निगेटिव्ह मार्किंग सिस्टम म्हणतात. आलं का तुझ्या लक्षात? सर ओके, बरं मग तू आता तुला काही प्रश्न आहे का अजून? नाही सर. ओके ठीक आहे. आता पुढचं आहे संचिती संदीप पावले. सर, 12th नंतर इस्रो सायंटिस्ट बनल्यावर आपण युपीएससी एक्झाम देऊ शकतो? हा देऊ शकतो, काही प्रॉब्लेम का त्याच्यासाठी ग्रॅज्युएशनच लागतं? ग्रॅज्युएशन, आता तू ज्या वेळेला सायंटिस्ट वगैरे होतील तर तुला सायंटिस्ट होण्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएट नंतर पीएचडी वगैरे तुला करणं गरजेचं असेल. ओके, आणि पोस्ट ग्रॅज्युएशन आणि पीएचडी करण्यासाठी तू तर ग्रॅज्युएट तर तुझी पहिल्यातून जाणार आहे कोणतं पण. पण सर, 12th नंतर IIST मध्ये ऍडमिशन घेतल्यावर पण आपण इस्रो सायंटिस्ट बनू शकतो? होऊ शकतं ना, म्हणजे मग तू तिथं तर ग्रॅज्युएट होणारच आहे ना. ओके सर, थँक्यू. त्याच्यानंतर पुढचा आहे त्रिशा राठोड. हॅलो सर. हा बोल.
वेटेज किती आहे? म्हणजे किती महाराष्ट्राचे येणार, किती इंडियाचे येणार, किती इंटरनॅशनल येणार आहे क्वेश्चन्स? आता त्याच्यामध्ये आपलं वेटेज सिंपल असं आहे की जे स्कूल सिलेबस आहे ते 60% राहील, महाराष्ट्रावर 20% राहील आणि जे करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी आहेत त्याच्यावर 20%. ओके सर. आणि रिझर्वेशन कधी करू शकतो? कशाचं? ते सर माझी म्हणजे दुसरी मुलगी आहे, तिला पण म्हणजे एक्झाम द्यायची आहे, तर आता आपण रजिस्ट्रेशन करू शकतो का? हा रजिस्ट्रेशन 31 मे पर्यंत ओपन आहे. काही प्रॉब्लेम नाही. ओपन आहे ना? ओके, चालेल. अजून एक माझी मुलगी आहे, तिला करायचं मला. हा मग एक काम करा, हा सर, माझा मोबाईल नंबर तर तुम्ही लिहिलेलाच आहे. ओके. हो आहे ना, किंवा ज्यांच्या माध्यमातून तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असेल ना त्यांना जरी सांगितलं तरी चालणार आहे. हो सर, चालेल ठीक नाही तर मला जरी फोन केला तरी चालेल. हो सर. सर आजचं सेशन जे आहे असं सर नेक्स्ट सेशनला सगळं डिटेल मध्ये सांगितलं जाईल का माहिती पूर्ण? पुढचं सेशन आपलं असं असणार आहे म्हणजे एमपीएससी ची आपण आतापासून तयारी कशी करावी, त्याच्यानंतर पुढचं सेशन असणार आहे महाराष्ट्राबद्दल तुम्हाला माहिती सांगितली जाईल. म्हणजे महाराष्ट्रावर एक सेशन आहे आपलं आणि शेवटचं जे सेशन आहे ते चालू घडामोडींवर आहे. अच्छा, चालेल. असं सेशन आजचं खूप सेशन सुंदर होतं सर. सगळ्यांना अतिउत्तम माहिती दिली गेली आहे. सगळं म्हणजे एकदम डिटेल मध्ये सांगितलं गेलं आहे मुलांना. खूप छान म्हणजे अगदी बेसिक गोष्टी ज्या माहिती नाही, मोठ्यांना माहिती नाही, त्या सुद्धा मला आता म्हणजे मलाही कळल्या, माझ्या मुलाही कळल्या. खूप छान वाटलं सर. थँक्यू फॉर दिस. धन्यवाद. आणि मॅडम मला एक सांगा, तुम्हाला आपलं हे द ऑफिसर स्पर्धेमध्ये म्हणजे ऍक्च्युली हा माझा तुम्हाला आता खरं सगळ्यांनाच प्रश्न आहे, पण पहिले तुम्ही उत्तर द्या वाटल्यास, की तुम्हाला तो ऑफिसर स्पर्धेमध्ये भाग घेऊन कसं वाटतंय मॅडम? म्हणजे काय उपयुक्तता लेवलला काय सांगाल तुम्ही? सर निश्चितपणे हा एक महाराष्ट्राच्या मुलांसाठी खूप उत्तम संधी आहे सर. ह्याच्यातून नक्की आपल्याला चांगला म्हणजे आपल्या मुलांसाठी जो योगदान द्यायचा असेल तो देऊ शकतो आपण. आणि म्हणजे एक मार्ग देताय सर तुम्ही, की मुलांना हे असं करायचं आहे, हे म्हणजे असं करायचं की ह्याच्यामुळे आपलं यश मिळेल. आणि ती म्हणजे पायाभरणी जी असते ती लहानपणापासूनच होते आणि आता हे योग्य वेळ त्यांना भेटते. जे 5वीला आहे, जे 4थीला आहेत, म्हणजे त्यांना ती म्हणजे भरपूर वेळ त्यांना मिळणार ह्या गोष्टी विचार करण्यासाठी आणि शिकण्यासाठी बऱ्याच गोष्टी. कारण की अगदी आपण रुटीन बघत असतो, करंट अफेअर बघत असतो, वाचत असतो, ऐकत असतो, पण एक्झाम दृष्टीने कसं त्याचा विचार करायचा किंवा कुठला क्वेश्चन हा कुठे पडेल, कसा पडेल, हे जेव्हा विचार करतो तेव्हाच ते कळतं. तर अतिशय सुंदर प्लॅटफॉर्म आहे सर मुलांसाठी. आणि ऍज अ पॅरेंटसाठी पण एक मला म्हणजे असं वाटतं की हे आम्हाला माहित असतं तर थोडंफार आम्ही काही करू शकतो असं सर. असे तुमच्यासारखे शिक्षक भेटले असते आम्हाला तर खूप छान वाटलं असतं. थँक्यू सर. धन्यवाद मॅडम. ठीक आहे, आता आपण पुढच्या विद्यार्थ्याकडे जाऊया. हो सर चालेल. ऋतुजा तनपुरे ऋतिका तनपुरे म्हणून आहेत. हो येस सर. सर मी थोडी लेट जॉईन झालते आणि मला थोडंसं कन्फ्युजन आहे की 12th नंतर युपीएससी साठी आपण म्हणजे कोणकोणत्या स्टेप म्हणजे काय करावं लागेल? काय म्हणजे 12th नंतर आपल्याला युपीएससी ची एक्झाम द्यायची आहे ना, मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? ग्रॅज्युएशन वगैरे ते? ग्रॅज्युएशन ही बेसिक लेवल असते एमपीएससी मध्ये जाताना, म्हणजे तुम्हाला पदवीधर असणं गरजेचं आहे, परंतु त्याची तयारी तुम्ही आतापासून करा. आणि तुम्ही द ऑफिसर मध्ये जॉईन झाला तर खूप चांगला विषय आहे. ओके. आणि मी तुम्हाला एक सांगेल की आत्ता आहे ना, तुम्ही काय करा, ही युट्यूबला लाईव्ह पण आहे आपला. ओके, जी लिंक आहे ना ती, तर ती तुम्ही निश्चित एकदा सुरुवातीपासून बघा. तुमच्या काही बऱ्याचशा साऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. ओके. आणि पुढे आपण अजून एक नवीन प्रोग्राम ऑर्गनाईज करणार आहोत, त्याच्याबद्दल पण आम्ही तुम्हाला नंतर शेवटच्या सेशन मध्ये मी माहिती देईल त्याबद्दल. ओके. अजून काही आत्ता काही प्रश्न आहे का तुमचा? अजून काही? नो सर. ओके, थँक्यू. ज्योती काळे म्हणून आहेत, कृपया आपण आपला प्रश्न विचारावा. हा सर, माझा असा क्वेश्चन होता, कट ऑफ कितीपर्यंत असेल आपलं? कट ऑफ आहे ना, तसं जर बघितलं तर जो आपला एमपीएससीचा जो युपीएससीचा जो रूल आहे तो 33% आहे. परंतु आमचा थोडासा प्रयत्न असा असणार, आपण काय एमपीएससीचे 100% रूल आपण सिलेबस, स्ट्रक्चर, पॅटर्न आपण फॉलो करतोय, परंतु जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मेन्सचा पण अनुभव मिळावा हा आमचा विचार असेल. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आम्ही त्याच्यामध्ये
सहभागी नक्की करण्याचा प्रयत्न करूया. हो सर, चालेल. थँक्यू. ओके, चालेल. त्याच्यानंतर मी पुन्हा विजय, तुझा काही प्रश्न आहे का? विजय सुनील पाटील म्हणून आहेत. हो सर, आहे सर. हा, बोल. सर, ते गरजा महाराष्ट्र ती कोणती परीक्षा आहे सर? ती परीक्षा नाही, ती कॉम्पिटिशन आहे. तू त्याच्याबद्दल आहे ना माहिती त्याच्यामध्ये वाच, आणि मी 1-2 मिनिटांमध्ये थोडीशी माहिती देतो सगळ्यांनाच. तो पण अतिशय चांगला प्रश्न विचारलास तो विजय. नमस्कार. हा, तर आता महत्वाचा जो भाग आहे ना, तो हा एक असा विजयने जो विचारला त्याच्यामध्ये असं आपण एक नवीन कॉम्पिटिशन लॉन्च केलेली आहे, गरजा महाराष्ट्र, महाराष्ट्राची गौरवगाथा. ही खास करून तुम्हा सर्व विद्यार्थ्यांसाठीच आहे. ती कसं असतं की आपल्या महाराष्ट्राच्या ज्या गौरवशाली गोष्टी आहेत तर त्यांच्या तुमच्या कलेच्या रूपामधून तुम्ही ते प्रकटीकरण करावं, याच्यासाठी ती स्पर्धा आहे. आणि त्याच्यामध्ये ही स्पर्धा पहिलीपासून आपली द ऑफिसर ही जी स्पर्धा आहे ही 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. आणि गरजा महाराष्ट्र ही स्पर्धा पहिलीपासून तर अगदी वयोवृद्ध लोक सुद्धा त्याच्यामध्ये भाग घेऊ शकणार आहेत. आत्ताच जर उदाहरण जर घेतलं तर आत्ता जे आपल्या मॅडम बोलल्यात, काय नाव त्यांचं, राठोड मॅडम ज्या बोलल्यात, मॅडम तुम्ही सुद्धा याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतात बरं का. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला महाराष्ट्राच्या गौरवाशी निगडीत कोणत्याही एका विषयावर गायन असेल, नृत्य असेल, नंतर त्याच्यानंतर भाषण असेल, प्रेझेंटेशन असेल, काही वाद्य असेल, ते असं कोणतंही तुमच्या अंगी जी काही कला असेल त्या कलेच्या माध्यमातून महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास, भूगोल, व्यक्ती, गड किल्ले, नंतर आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीशी निगडीत गोष्टी, मग त्याच्यामध्ये पोवाडा असेल, त्याच्यानंतर अजून नृत्यांमध्ये जर म्हटलं तर कोळी नृत्य असेल, लावणी नृत्य असेल, इतिहासामध्ये जर म्हटलं तर शिवाजी महाराजांचा इतिहास, पेशव्यांचा इतिहास आहे, त्याच्या अगोदरचा काही इतिहास असेल, महाराष्ट्रातले खूप सारे पर्यटन स्थळ आहेत, अजिंठा, वेरूळ, एरोळा, औरंगाबाद, बीबी का मकबरा वगैरे, मुंबई मधले ठिकाणं, पुण्यामधले ठिकाणं, याच्यावर तुम्ही कमीत कमी 3 मिनिटाचा आणि जास्तीत जास्त 6 मिनिटाचा व्हिडिओ बनवून तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतात. याच्यामध्ये प्रत्येक ग्रुपमध्ये 5 ग्रुप आहेत आपले, त्याच्यामध्ये 10,000 हजार रुपयाची बक्षिसं आपण त्याच्यामध्ये दिलेली आहेत. तर आणि त्याची सगळी नियमावली ना तिथं रूल्स याच्यामध्ये अगदी व्यवस्थित डिटेलमध्ये दिलेली आहे. तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की ह्या स्पर्धेसंदर्भात माहिती आपल्या ग्रुप्समध्ये पण यांना लवकरच पोस्ट केली जाईल, ती तुम्ही तुमच्या सगळ्या मित्रांना पाठवा. ओके. आणि आपल्या महाराष्ट्राबद्दल आपल्याला माहित नसतं तर ती माहिती करून देण्याचं आणि करून घेण्याचं अतिशय उत्कृष्ट असं हे व्यासपीठ आहे. 15 जुलै नंतर हे व्यासपीठ तुम्ही जो पण काही याच्यामध्ये पार्टिसिपेशनचा जो व्हिडिओ तुम्ही याच्यामध्ये सहभागी कराल तर हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना दाखवला जाणार आहे, हे लक्षात घ्या. आपल्या ग्रोइंग डॉट्सच्या माध्यमातून मागच्या वर्षी 3 लाख लोकांनी बघितलेलं होतं, या वर्षी आपल्याला त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त लोकांना हा आपला महाराष्ट्राचा गौरव सोहळा आपल्याला दाखवायचा आहे. तर याच्यामध्ये तुम्ही सहभागी होणार अशी मला आशा आहे आणि तुम्ही सहभागी व्हा, अगदी बिंदास व्हा. महाराष्ट्राचा अभ्यास तुम्ही आता करताच आहे, त्याच्यातलं कोणतंही एक गौरवशाली पान तुम्ही सिलेक्ट करा आणि त्याच्यावर एक बेस्ट असा व्हिडिओ बनवून त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा. विजय, या निमित्ताने तू विषय हा घेतला त्याच्याबद्दल तुझं अभिनंदन. थँक्यू सर. सर त्याची फी किती आहे? ते पूर्णपणे मोफत आहे बरं का. त्याच्यामध्ये 1 रुपयाची फी आपण घेत नाही, उलट त्याच्यामध्ये आपण बक्षीस देणार आहोत. ओके सर, ती बक्षीस आपण ग्रुप वाईज हे करणार ना? हो, ग्रुप वाईज आहेत, ग्रुप वाईज आहेत. म्हणजे 5 ग्रुप आहेत आपले. सर ते कसं जॉईन करायचे ते? थांब एका वेळेला एक थांब, ते राठोड मॅडमांचं होऊन जाऊ. सर, ते आपण जर आता म्हणजे तुम्ही आता ती माहिती द्यालाच आम्हाला रजिस्ट्रेशन वगैरेची, पण त्याच्यामध्ये स्पीच वगैरे अशा काही गोष्टी म्हणजे फक्त पर्सनल असं करता येईल का ग्रुपमध्ये पण करता येईल असं काही? ग्रुपमध्ये पण चालेल. 3 लोक, 4 मुलं किंवा 3 आहेत, 4 लोक आहेत, ते ग्रुप पण चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाही त्याला. प्रत्येकाला सहभागाचं प्रमाणपत्र वगैरे पण मिळणार आहे, तुम्ही ते वाचा. खूप सुंदर स्पर्धा असणार आहे ती. चालेल. थँक्यू सर. आणि आता विद्यार्थ्यांना सुट्ट्याच आहेत तर एक महाराष्ट्राचा अभ्यास पण होईल आणि एक व्यासपीठ पण मिळेल
आपल्या हा इंडियन मेनचं व्यासपीठ मिळालं तर काहीतरी करण्यात मजा जी असते ना ती अशी नसते. बक्षीस काही असू देत पण एक व्यासपीठ असेल ना की एक पावती करेक्ट मिळते, करेक्ट सर्टिफिकेट करेक्ट मिळतं, करेक्ट तर एक आनंद असतो बाबा हे करतोय आपण, ह्याचं काहीतरी भेटणार आहे. ऍटलीस्ट सर्टिफिकेट जरी भेटलं तरी खूप आहे की आहे काहीतरी बाबा. आणि व्यासपीठ नसेल तर काय वाचून करायचंय हा असा प्रश्न पडतो किंवा काय करून करायचंय असा प्रश्न पडतो. तर हे बरोबर. खूप सुंदर तुम्ही हे करताय सर, म्हणजे अगदी अभिनंदन करावं वाटतं की खूपच अगदी छान लेवलला काम करताय सर तुम्ही. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू आणि भविष्यामध्ये आहे ना आपले अजून काही छान छान उपक्रम येणार आहेत, त्याचा आम्ही तुम्हाला वेळोवेळी संपर्क करत राहू. हो हो तुम्ही नक्की सर, निश्चित नक्की त्याचा लाभ घ्या. थँक्यू सर, थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. आता पुढे मी जातो. 16067 म्हणून एक आहे, 6V म्हणून आहे. काय नाव तुमचं आणि तुमचा प्रश्न विचारा. आणि आपण आता 2 तास होत आलेत बरं का मित्रांनो आपल्याला. आता शेवटचे 5 मिनिटं करू आणि आपण थांबूया. हा तर हा बोला बोला. सर ते आता तुम्ही स्पर्धा ते काहीतरी म्हणत असता ते त्याचं काय वेगळा ऍप आहे का सर? नाही, आपलं ग्रोइंग रॉड्स मध्येच आहे. तू ग्रोइंग रॉड्स मध्ये गेला ना, ऑफिसरच्या बाजूला जे बघ गरजा महाराष्ट्र म्हणून ते ओपन करशील आणि व्यवस्थित बघ. हा ओके सर, ओके. आणि तिथं रजिस्ट्रेशन फॉर्म वगैरे तिथं सगळं दिलेलं आहे. ओके सर, ओके. थँक्यू सर. ओके धन्यवाद. आणि बरं का तुम्हाला या ह्या निमित्ताने मी ही पण एक माझी विनंती आहे की गरजा महाराष्ट्राबद्दल आहे ना आणि द ऑफिसर बद्दल तुम्हाला अजून कोणाला सांगायचं असेल, तुमच्या जवळचे मित्र नातेवाईक तुमचे वर्ग मित्र त्यांना अवश्य सांगा. आपल्याला ही स्पर्धा सगळ्यांना मिळून महाराष्ट्रात ती मोठ्यात मोठी स्पर्धा करायची आहे. सर डी ऑफिसर मध्ये आपली निगेटिव्ह मार्किंग पण असणार आहे का सर? निगेटिव्ह मार्किंग शक्यतो नसेल बर का सर. गरजा महाराष्ट्र मधून आपण एका फोनवरून किती लोकांचं ऍप्लिकेशन करू शकतो? एका याच्यावरून एकच करू शकतात तुम्ही, परंतु जर ग्रुप ऍक्टिव्हिटी असेल तर मात्र तुम्ही 3-4 लोकांचं करू शकता. ओके सर. हॅलो सर. हा बोला. सर मला एक प्रश्न आहे. माझे नाव यशस्वी मराठे. तर कोरोना काळात आपल्या शालेय शिक्षणात महाराष्ट्राने 25% सिलेबस रिड्यूस केला होता. तर आपल्या ऑफिसर या स्पर्धेत 60% सिलेबस हा आपल्या म्हणजे क्लास मधला आहे. तर मग तो रिड्यूस सिलेबस पण येईल का यात? हा तसं थोडाफार एखादा प्रश्न आला तर येऊ शकेल बरं का. म्हणजे आम्ही तो तसा नियम फिक्स केलेला नाहीये की तो पण ठीक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पण आम्ही प्रयत्न करू की त्या अभ्यासक्रमातले प्रश्न तुम्हाला येणार नाहीत याची काळजी घेऊ आम्ही. आणि सर वयोगटानुसार परीक्षा असणार आहे का? म्हणजे लहान गट मोठा गट? सिलेबस नुसारच आहे ना सगळं. 5वीच्या मुलाला 5वीचं, 6वीच्या मुलाला 6वीचं. सर इंटरव्ह्यू मध्ये कमीत कमी किती मुलांना सिलेक्ट करू शकतात? ते आता ते प्रश्न नका विचारू तुम्ही, कारण त्याचं उत्तर आता पण जरा कठीणच आहे. ओके, पण आम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना संधी देण्याचा प्रयत्न करणार. ओके सर मला एक क्वेश्चन होता, जर का आपले म्हणजे गेल्या वर्षीच्या मुलांची जर का प्रिलिम मेन किंवा इंटरव्ह्यू झाला असेल तर तो तुम्ही आम्हाला सेंड कराल का? म्हणजे आम्हाला कळेल नक्की स्वरूप कसं आहे त्याचं. नाही, आता विशेष गोष्ट अशी आहे की आपण द ऑफिसर हा महाराष्ट्रातला पहिल्यांदा आपण ही स्पर्धा ऑर्गनाईज केलेली. ओके, मग पुढच्या वर्षी मात्र पुढच्या त्या वर्षाच्या मुलांना मदत होईल या सगळ्या याची. हो चालेल सर, ठीक. हॅलो सर. हा सर ते आम्ही जे असाइनमेंट सॉल्व करतो त्याच्यामध्ये जे आम्हाला म्हणजे मार्क्स मिळतात ना, तर माझ्या याच्यामध्ये ते मार्क्स वाढत नाही. त्याच्यामुळे IIK जी रँकिंग आहे ती इन्क्रीज नाही होते सर. तू काय कर, तुझं ऍप अजून अपडेट केलेलं नाहीयेस तू यशस्वी. ते ऍप अपडेट कर, होऊन जाईल. सर मी आजच अपडेट केला, आता थोड्या वेळापूर्वीच केलं मी 2 तास. एक अजून तुला सिंपल सांगतो, ते पूर्ण डिलीट करून टाक आणि नवीन इन्स्टॉल करून घे, होईल ते. ओके सर. ओके सर. चालेल. स्मृतिका धवन म्हणून आहे. स्मृतिका बोल. स्मृतिका ढवांची मम्मी बोलती सर मी. हा बोला बोला. हा बोला. मी स्मृतिका ढवांची मम्मी बोलती. हा बोला. सर मला काय विचारायचंय, 60% जे वर्गातला सिलेबस आहे त्याच्यावरती 40% चालू घडामोडीवरती आहे. नाही, तर चालू घडामोडीचं मग मला विचार. हॅलो. हा बोला बोला बोला.
आवाज येतोय येतोय का येतोय सर? बोला. हा, मग चालू घडामोडीचा मग महाराष्ट्र स्तरावरती म्हणजे राज्य स्तरावरती का भारताच्या का जागतिक असं म्हणजे नेमकं कसं किंवा कुठल्या क्षेत्रातलं क्रीडा वगैरे शिक्षण वगैरे सगळं का कसं? हा बर, आता त्याच्यामध्ये एक पहिला गोष्ट अशी आहे की 20% प्रश्न फक्त याच्यावर असणार आहे. बर. चालू घडामोडींवर 20% प्रश्न हे महाराष्ट्रावर असणार आहे. ओके. आणि 20% प्रश्न पण जे असणार आहेत ना चालू घडामोडींवर ते 3 लेवलचे राहतील, राष्ट्रीय म्हणजे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि महाराष्ट्र लेवलचे सुद्धा. ओके. आणि त्याच्यामध्ये प्रमुख जे ठळक ज्या गोष्टी घडलेल्या आहेत जागतिक स्तरावर, भारताच्या स्तरावर आणि महाराष्ट्राच्या स्तरावर, त्या प्रमुख गोष्टी राहतील. खास करून तुमच्या मुलीला थोडंसं पेपर वाचत असेल तर ते सांगा, आणि त्याच्यानंतर हे करायला एक सांगा तिला, बातम्या वगैरे बघ जर किमान दिवसातून एकदा तरी. आणि कोणता पेपर शक्यतो म्हणजे यूज करायचा? आपला लोकमत असतो, सकाळ. कोणत्या गावाहून बोलते? तुमच्या गावाला सकाळ कोणता आहे पेपर की, असतो? सकाळ आहे. आणि ग्रोविंग डॉट ती गरजा महाराष्ट्राच्या त्याच्यात पण माझ्या मुलीचा वक्तृत्व स्पर्धेत स्पीच मध्ये नंबर आलता सर गेल्या वर्षी. अरे वा, अभिनंदन. या वर्षी भाग घ्या मॅडम तुम्ही. हा, घेणार अवश्य सर. माझी मुलगी 7वीला आहे, आता 8वीला गेली. 3री पासून नंबर येतात. जवळजवळ 40 नंबरच्या पुढे म्हणजे प्राइज मिळालेले, ट्रॉफ्या वगैरे. अरे वा, बहुत बढिया. छानच. आणि निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आहेत त्याच्यात पण, वर्गात पण फर्स्ट आहे. नाही, चांगल्या आनंदाची गोष्ट. तेच विचारायचं होतं. बर. हॅलो सर, आणखीन एक प्रश्न की 3 महिन्याचं चालू घडामोडीचं किती म्हणजे कालावधी? जानेवारी पासून तर मे पर्यंत. बर, ओके. चालतंय, थँक्यू सर. धन्यवाद. शौर्य. सर, ग्रोइंग डॉट्स ऍपवर ग्रुपसाठी 3 ते 4 ग्रुप दिलेत, तर ते सर्वे जॉईन करणं कंपल्सरी आहे का एक केला तरी चालेल? एक कोणताही एक करा. मल्टिपल याच्यामध्ये असाल तर तिथून रिमूव्ह होऊन जा. ओके सर. ओके. बरं, मला वाटतं मी आपल्या सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आता. ओके. देवीदास शिरसाट आहेत, त्यांना फक्त एक शेवटचं बोलायचं का? देवीदास शिरसाट आपल्याला काही? नाही सर, नाही. ठीक आहे, चालेल. हा पण एक भाग झालेला आहे. पण ठीक आहे, आपल्या सर्वांचे प्रश्नांचे उत्तर दिलेली आहेत. मला आशा आहे की आज जे काही प्रश्न, एक समर्थ गायकवाड म्हणून आहे. हा समर्थ. सर, मी जो टाइम टेबल बघितलं ना त्याच्यात पार्ट 1 आणि पार्ट 2 होतं, ते मला काही कळलं नाही. कुठलं? तो जो, एक मिनिट. एक दी ऑफिसरचं जो आहे ना, त्याच्यात पार्ट 1, पार्ट 2 आणि सामान्य ज्ञान प्रश्न आणि चालू घडामोडी आहे ना, ते पार्ट 1 आणि पार्ट 2 मला काही कळलं नाही. मी तुम्हाला स्क्रीनशॉट पाठव, मला पण बघू देते. हा, ओके. हॅलो सर. हा, एक मिनिट यशस्वी, एक मिनिट. समर्थ, स्क्रीनशॉट पाठवशील? कुठल्या नंबरवर सर? नंबर काय आहे सर? 82370. एक मिनिट सर. हा, ठीक आहे. मी तोपर्यंत यशस्वीचा काय प्रश्न आहे तो समजून घेतो. यशस्वी बोल. हा सर, ती गरजा महाराष्ट्र म्हणून जी कॉम्पिटिशन आहे, तर मग त्यामध्ये आपण एखादा मावळा विषय, फॉर एक्झाम्पल तानाजी किंवा अनेक असे मावळे, त्या एखाद्या मावळाविषयी आपण कथन करू शकतो का? अरे वा, छान. तानाजी घ्या किंवा तानाजी तर आपला गौरवाचाच भाग आहे. तशी लढाई लढणं खूप कठीण आहे, बरोबर. आणि ते आपले महाराष्ट्राचे गौरव आहेत, त्यांच्यावर तुम्ही कथा करा, काय हरकत नाही. ओके सर. हा, आणि तिथं नियमावली एकदा वाचून घ्या हा तुम्ही. ओके सर. चालेल, थँक्यू. समर्थ, माझा नंबर लिहून घे. 82370 82801. लिहिलं सर. ओके, धन्यवाद. तर मित्रांनो, आजचं आपलं हे मे महिन्यातलं पहिला सेमिनार होता.
तुम्ही त्याला जॉईन झालात. जी आपलं ऑब्जेक्टिव्ह होतं स्पर्धा परीक्षांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवावी, मला आशा आहे की मी ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये यशस्वी झालेलो असेल आणि ती तुम्हाला समजली असेल. तर आपण आजच्या या सेशनला सर्व मिळून जॉईन झालात त्याच्याबद्दल मी आपले सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आजचं हे सेशन आपलं संपलेलं आहे. पुढच्या रविवारी बरोबर आपण 4:55 पुन्हा भेटणार आहोत. ज्यांना हे सेशन पुन्हा बघण्याची इच्छा असेल त्यांनी आपल्या युट्यूबच्या लिंकला हे सेशन लाईव्ह आपल्याला उपलब्ध आहे ते आपण बघावं अशी माहिती देतो. आणि आत्ताचं हे सेशन आपलं संपलं असं डिक्लेअर करतो. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. आणि Thank you, sir, आजचं हे लेक्चर खूप छान होतं. आम्हाला पुढच्या संडेला पण पाहायला Thank you, खूप sir. आवडेल. हो हो हो, असंच तुमच्या ज्ञानामध्ये Thank you, भर sir. पडणार राहील, काही काळजी करू नका. धन्यवाद. धन्यवाद.